हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 8. तर आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 19 ला थांबलो होतो, राईट? आठवतं सगळ्यांना? श्लोक नंबर 19, भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 8. भूतग्रामं स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रिम रात्र्यम अगमे अवश पार्थ प्रभवत्यर आगमे. पुन्हा पुन्हा जे ब्रह्मदेवाचे दिवस होतो, जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात, आणि ब्रह्मदेवाची रात्र तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो, राईट? तर आपण या अध्यायामध्ये आपण 6व्या अध्यायापासून स्टार्ट केलं होतं. 6व्या अध्यायात भगवंतांनी अष्टांग योगाचं विवरण केल्यावरती 7व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी भगवंतांना कसं स्मरण करायचं भगवंतांनी शिकवलं आपल्याला, राईट? रसोहम अपसु कौन्तेय, प्रभास्मे शशी सूर्य, किंवा वेगवेगळ्या या जगामध्ये आपण घडामोडी करतो, आपली शारीरिक ऊर्जा किंवा सूर्याची शक्ती, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं भगवंतांना बघायचं आपण शिकलो भगवंताचं ज्ञान घेऊन. त्यानंतर मग 7व्या अध्यायामध्ये आपण देवी देवता हे कोण आहेत, ब्रह्म काय आहे किंवा परमात्मा कोण आहेत, आणि भगवान कोण आहे याबद्दल पण आपण माहिती घेतली. आणि 7व्या अध्यायाच्या एंडला जे 6 प्रश्न विचारले अर्जुन, भगवंताने जे टर्म सांगितल्या होत्या, आदिदैव, आदिभूत आणि अध्यात्म, त्याच्यावरती भगवंतांनी मग 8व्या अध्यायामध्ये निरूपण केलं. जेव्हा अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला, त्याने 6 प्रश्न विचारले होते, राईट? किम तद ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम. मग ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पेशली आपण हा श्लोक व्यवस्थित बघितला होता, आय थिंक 7व्या या 8व्या अध्यायामध्ये, प्रयाण काले मनसा चलेन योगबलेन भक्त्या युक्तो योगबलेन, की मृत्यू समय कसं माझं स्मरण करावं, राईट? आणि त्याच्यावरती श्लोक नंबर 4 पासून ते 5 ते 8 या श्लोकामध्ये विवरण करण्यात आलं होतं. त्यानंतर श्लोक नंबर 13 पासून ते ऍक्च्युली 15 ते 19 पर्यंत आपण बघितलं होतं की योगमिश्र भक्त आणि शुद्ध भक्त भगवंतांना कसं स्मरण करतात, राईट? त्यानंतर हा आपला एक सेक्शन चालू होता, श्लोक नंबर 16 ते 22, की भगवंतांचं स्मरण वेगवेगळ्या माध्यमाने कसं करायचं, या भौतिक जगाची आणि आध्यात्मिक जगाची माहिती घेऊन, की भौतिक जगत हे कसं दुःखदायी आहे, आध्यात्मिक जगत हे कसं दुःखाने मुक्त आहे, ही सगळी माहिती घेऊन आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याकरता एक प्रेरणा भेटते, राईट? तर त्याबद्दल वर्णन करण्यात येत होतं इथे. तर आपण 19व्या श्लोकला थांबलो होतो लास्ट टाइम, जिथे सांगण्यात आलं होतं की भौतिक जगत कसं आहे, जिथे नेहमी प्रलय होत असतं, राईट? आणि मग त्यानंतर 20व्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात, गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 20. हरे कृष्ण. परस्तस्मात् तु भावोऽन्य अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे, परंतु संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. येस, मग भगवंत तुलना करतात. त्यांनी एकदा सांगितलं की ही भौतिक प्रकृती आहे, त्याचा पुन्हा पुन्हा काय होतो, विनाश होत असतो, राईट? भूतग्रामं स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते. पण याच्या पलीकडे अजून एक प्रकृती आहे, आध्यात्मिक प्रकृती, तिचा पुन्हा पुन्हा प्रलय होत नाही किंवा विनाश होत नाही, राईट? आणि ते आध्यात्मिक जगत जे आहे ते आपलं काय असलं पाहिजे, आश्रयस्थान असलं पाहिजे. मग आता इथे आश्रय आपल्याला भेटत नाही भौतिक जगामध्ये, कारण भौतिक जगामध्ये गोष्टी पुन्हा पुन्हा बदलत असतात. आज आपण जे आहोत ते पुढच्या 10 वर्षामध्ये राहणार नाही तसंच, राईट? आज लोक आपला आश्रय घेत असतील कारण आपल्याकडे धनसंपत्ती असेल, आपल्याकडे सुंदरता असेल, किंवा आपल्याकडे प्रभाव असेल. पुढच्या 10 वर्षामध्ये ते सगळं संपून जाईल, बरोबर आहे? जे सुंदर दिसणारे असतील ते पुन्हा पुन्हा आपले जुने फोटो बघतील फेसबुकवरचे 10 वर्षापूर्वीचे, अरे मैं ऐसा दिखता था, मैं ऐसा दिखती थी.
अभी तो मेरे को कोई भाव भी नहीं देता है। अभी कौन भाव देगा? मार्केट डाउन हो गया अभी आपका। अभी आपके बच्चे, उनका मार्केट आहे। आता मार्केट कुणाचं आहे? सुनबाईचं आहे। सुनबाई मेकअप करेल, तुम्ही बघत राहायचं, ती मेकअप करेल आणि तिला प्रोत्साहन देत राहायचं, मेकअप कर मेकअप कर, व्यवस्थित सगळे पावडर वगैरे लावून घे, पार्टीला जायचंय। तुम्ही काय करणार? तुम्ही आरशात बघता तेव्हा पांढरी केस, आता ऑलरेडी पांढरी केस झाली असेल बऱ्याच लोकांची। आजकाल 25-30 लाच होऊन जातात पांढरी। बरेच आमच्याकडे आहेत तिथे नवीन म्हणजे आमच्याच बॅचचे आहेत। आम्ही जेव्हा VTA होतो इथे वैष्णव ट्रेनिंग अकॅडमीला, आमच्या सोबत होते। आता त्यांची मुलं वगैरे झालेत, पण त्यांची केस पूर्ण पिकलेली आहेत। आता अशी अवस्था आहे, म्हातार झाल्यावर ते काय होणार, राईट? मग आपलं जे आश्रयस्थान आहे ते बदलून जाणार आहे। आता आपलं आश्रयस्थान काय आहे? हे कदाचित आपलं शरीर असेल, त्याच्यावरती आपलं आश्रयस्थान टिकलेलं आहे की अरे मैं इतना अच्छा दिखता हूँ या अच्छी दिखती हूँ या मेरे पास इतना पैसा है, या आता असं असेल की आपण काही गोष्टी खाऊन पचवू शकतो, ते आपलं आश्रयस्थान असेल, किंवा आपल्याला आता शरीरामध्ये बळ असेल की केवळ फक्त 4-5 तास झोप घेतली तरी पण आपल्याला चालतंय, राईट? पण कालांतराने हे सगळं संपून जाईल। मग तुम्हाला 8-9 तास झोपल्याशिवाय झोपल्या म्हणजे झोप लागणार नाही, पण बेडवरती पडून राहावं लागेल, राईट? मग अशा प्रकारे ह्या जगामधले जे आश्रयस्थान आहेत ते बदलत असतात। आता तुमचं इनिशिएशन नाव झालेलं आहे, थोडं बदल झालेला आहे, राईट? दीक्षा झाली ते नवीन आलंय, पण ते आध्यात्मिक त्या प्रकृतीमध्ये आपल्याला घुसायचं आहे। बाकी आपलं आश्रयस्थान जर भौतिक प्रकृतीमध्ये जर असेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा काय व्हावं लागेल? भूतग्रामम सेवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते। पुन्हा आपला देह हा नष्ट होणार आहे, राईट? ऑलरेडी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। जेव्हा आपला जन्म होतो त्या जन्मासोबतच आपण 4 गोष्टींना घेऊन चालत असतो, माहिती आहे ना तुम्हाला? जन्म झाल्या आपल्यासोबत काय असतं? जन्म तर झाला तर ठीक आहे, त्याच्यासोबत आपल्या बाजूनेच त्याला जरा म्हणतात, जरा भागवतामध्ये वर्णन दिले, जरा वो पती ढूंढ रही थी, मुझे कौन पति मिलेगा, तर ते जगामध्ये फिरत असते, कौन है अभी, किसको अभी जिसका टाइम बराबर होने को आया है 30-40, उसको जकड़ लेती हो, राईट? म्हातारपण, आजार हे पण आपल्याला पकडून असतात, आपल्या बाजूने चालत असतात ते साईड बाय साईड। आणि सर्वात खतरनाक भयानक म्हणजे मृत्यू, आपल्या बाजूने चाललेलं आहे ते। जसं आपण जन्म घेतला त्यासोबत आपल्यासोबत त्याची सावली आहे ना, ते आपल्यासोबतच आहे। आता सध्या काय, ती सावली बाजूला आहे, हळूहळू इव्हेंच्युअली ती सावली काय करते? आपल्याला कव्हर करते। आता 20% कव्हर केलं असेल, नंतर मग 30%, मग 40, 50, 60, ऑलरेडी काही लोकांना 60% कव्हर करून टाकलेलं आहे सावलीने। आता मी 40 वरती आहे, म्हणजे मला ऑलरेडी 50-40% ऑलरेडी कव्हर करून टाकलेलं आहे, राईट? तर अशा प्रकारे आपण निरंतर जेव्हा जगात प्रवास करतो तेव्हा आपल्यासोबत मृत्यू चालत आहे, आपल्यासोबत आजारपण आणि म्हातारपण चालत आहे, पण आपल्याला दिसत नाही ते, कारण आपण भगवद्गीता कधी वाचत नाही, राईट? म्हणजे तुम्ही आता वाचताय भक्तिशास्त्री कोर्स, कोर्स झाल्यावरती पण वाचा, वेट करू नका की पेपर चेक झाल्यावरतीच आम्ही मग भगवद्गीता वाचू, नेक्स्ट एक्झामच्या वेळेला आता वाचू आपण, असं नाही। तर आपल्या बाजूनी मृत्यू चालत आहे, राईट? कंटिन्युअसली चालत आहे आणि आपल्याला दिसत नाही ते। आणि पण आपण या शरीरावरती आश्रय ठेवलेला आहे, या मनावरती आश्रय ठेवलेला आहे की 10 लोक मला वावाई करतील किंवा मला चांगलं बक्षीस देतील तर मला बरं वाटतं, पण इव्हेंच्युअली हे सगळे आश्रयस्थान नष्ट होणार आहेत। म्हणून राधानाथ महाराजांचं एक सुंदर कोट आहे, द ओनली इटर्नल रियालिटी विदिन दिस टेम्पररी वर्ल्ड इज टू क्राय आउट फॉर द लॉर्ड। ऍक्च्युअली कोणी तरुण असेल किंवा म्हातारा असेल किंवा धनवान असेल किंवा नसेल, कसा पण असेल तो, आपल्या सगळ्यांकरता एकच आश्रयस्थान आहे, आणि ते म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हे आश्रयस्थान ज्याला प्राप्त झालं त्याचं जीवन सफल झालं, ज्याला प्राप्त नाही झालं त्याला तर ज्या लोकांनी जवानीमध्ये जेवढं एन्जॉय केलेलं आहे त्याला म्हातारपणामध्ये तेवढा त्रास असतो, इव्हन जास्त त्रास होतो, कारण म्हातारा झाल्यावरती काही इच्छा मरत नाहीत, पण शरीर मरतं, पण मनामध्ये इच्छा असतात त्या संपत नाहीत, पण शरीर साथ देत नाही। मग अशा अवस्थेमध्ये जो व्यक्ती असतो, म्हणजे आता त्याला सोडायचंय, म्हणजे आपल्याला ते एक्झिट करायचंय, घरदार सोडायचंय,
संपत्ती सोडायची आहे, पण तो तयार नसतो आणि म्हणून त्याला जास्त त्रास होतो. म्हणून भगवंत इथे वर्णन करताना सांगतात, परत तस्मास्तु भाव, ये जो व्यक्त और अव्यक्त दुनिया है, यहाँ पे आज आप सुंदर दिखते हैं, कल आप दिखेंगे नहीं. जसं गवत असतं, आता पावसाळा आला, राईट, पावसाळा संपत चाललाय, आता हिरवगार गवत आहे. कालांतराने ते गवत, मी तिकडे जातो ना खोपोलीला ट्रेनने, इथनं मुंबईमधनं कर्जत तिकडे त्या साईडला रिचिंगला दर शनिवारी, गीता कोर्स असतो माझ्याकरता तो. ट्रेन मधनं जाताना आता सगळं हिरवगार दिसतं, एवढं हिरवगार की एवढी हिरवी हवा, सगळे डोंगर, नद्या, एवढे धबधबे आलेले असतात. लोक फिरायला जातात तिकडे धबधबे बघायला, पण त्यांना कळत नाही की धबधबे सुकणार आहेत काही दिवसाने. मग जसं पावसाळा संपला, हिवाळा आला, मग हळूहळू हिरवे गवत आहे ते काय होते, पिवळी होते. पिवळी हळूहळू काय होते, पांढरी होऊन जाते आणि इव्हेंच्युअली जळून साफ होऊन जाते उन्हामध्ये. कडक एकदम ऊन, असं वाटतं जाऊच नाही तिकडे त्या टायमाला. ट्रेन मध्ये टेम्परेचर असतं 40-45 डिग्री सेल्सिअस, राईट. मग इव्हेंच्युअली हे डेस्टिनेशन आपल्या शरीराचं पण आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रगतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे, राईट. आणि म्हणून आपण जोपर्यंत ह्याचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपण या जगातील अनेक व्याधींनी आणि नाना प्रकारच्या चिंतांनी आपण ग्रस्त होत राहतो. आपण मूळतः सनातन आहोत, तर आपण सनातन प्रकृतीचा आश्रय घेतला पाहिजे. आपण सनातन आहोत म्हणून आपण आश्रय घेतो जे सनातन गोष्टी नाहीयेत, म्हणून आपण पण काय होऊन जातो, त्याला काय म्हणतात, बद्ध होऊन जातो, राईट. म्हणून भगवान तिथे पुन्हा पुन्हा आपल्याला रिमाइंड करतात. आणि मग एवढं सांगितल्यावरती यानंतर पुन्हा नंतर भगवंत म्हणतात नेक्स्ट. मग आता ऍक्च्युली श्लोक नंबर 21, मग अजून एक वर्णन करून मग पुढे आहेत ना, या 22 पासून वर्णन करतील की कशा प्रकारे शरीर सोडलं पाहिजे, म्हणजे योग्याने. 21 नंबर वाचा, प्रमोद जाधव प्रभू. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. अव्यक्तः अक्षरः इति उक्तम् तमः अव्वा परमामगतिमयमन् निवर्तन्ते तत्धाम परमामम. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परम लक्ष्य म्हणून जाणले जाते. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. येस, भगवंत मग पुढे एलिब्रेट करून म्हणतात की हे जे स्थान आहे, जे व्यक्त आणि अव्यक्त यांच्या पलीकडे आहे, ते स्थान काय आहे, तुमचं परम लक्ष्य आहे, तुम्ही जाणलं पाहिजे. आज आपण या जगामध्ये वावरतोय, आपलं परम लक्ष्य काय आहे. आता टेम्पररी आपल्याला असं वाटतं की अरे मुलं छोटे आहेत, त्यांना मोठं करायचं, हे आपलं परम लक्ष्य आहे. मग त्यांना शाळेत पाठवायचं, हे आपलं परम लक्ष्य आहे. मग त्यांचं लग्न आहे ना, एज्युकेशन पूर्ण झालं, ते परम लक्ष आहे. मग त्यांचं लग्न होईल, ते परम लक्ष आहे. मग सूनबाई येईल, मग तिला सांभाळायचं, ते परम लक्ष आहे. मग सूनबाई घरामध्ये थोडंसं काय बोलेल इकडे तिकडे, मग ते करेक्शन करत राहणे, हे परम लक्ष आहे. त्यानंतर मग सूनबाई एक दिवशी म्हणेल, बस झालं, आता तुम्ही चावी इकडे देऊन टाका आणि तुम्ही जपमाळ पकडा, राईट. पण आपली तयारी नसेल तर आपण काय करतो, मग नाही, एका हातात जपमाळ, एका हातामध्ये चावी, है ना. मग कॉन्फ्लिक्ट व्हायला चालू होते. मग आपल्याला तेव्हा डिसाइड केलं पाहिजे की अभी मुझे क्या करना है जीवन में, अभी टाइम हो गया मेरा, अभी मुझे जप करना है. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग हे ट्रेनिंग नसेल तर मग हा त्रास आपल्याला पुढे होतो, मग आपलं परम लक्ष बनत नाही ते, राईट. आणि भगवंत म्हणतात की ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावरती मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय, राईट. अच्छा, मग आता भगवत धामला गेल्यावरती परत आपण कधी काय येत नाही, रिटर्न काय येत नाही, है ना. आता ह्या जगामध्ये आपल्याला पुन्हा 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 एखाद्या गोष्टींची गरज का भासत असते, किंवा आतापर्यंत आपण कितीतरी वेळा कितीतरी हॉलिडे डेस्टिनेशन स्पॉट आपण व्हिजिट केले असतील, तिथे जातो आपण, पुन्हा परत इथे येतो. का परत येतो आपण इथे? तुम्ही किती जरी मोठ्या पिकनिक स्पॉटला गेलात, 2 दिवस मजा येते, तिसऱ्या दिवशी बोर व्हायला चालू होतं ना. शेवटी जीवात्मा जो आहे या जगामध्ये काय आहे, व्हरायटी एन्जॉय करण्याकरता आलेला आहे. त्याला कसं हवं असतं, अच्छा इधर अच्छा भोजन भी मिलना चाहिए, फ्री में भी मिलना चाहिए, ऐसा होता है कि नहीं होता है ना. होटल में जाओगे, अच्छा भोजन खाओगे, पैसा तो भरना पड़ेगा ना.
पण भौतिक जगामध्ये कसं आहे, आता हॉटेलमध्ये गेलं तर पॉकेट खाली होणार आहे ना, काही कधीतरी खाली होईल ना, पुन्हा ऑफिसला जावं लागतंच ना. चला ऑफिस में जाओ, फिर वापस पॉकेट भरो, अच्छा फिर हॉलिडे स्पॉट, फिर उधर खर्च करो, फिर वापस आ जाओ. मग हे चालत राहता करण्या जगामध्ये इनकम्प्लीटनेस आहे प्रत्येक ठिकाणी. पण तुम्ही जर स्पिरिच्युअल वर्ल्डला गेलात आपण सगळे, तिथे काहीच आपल्याला करायची गरज नाही. कारण तिथे काय आहेत, प्रभू तात्पर्यामध्ये लिहितात, ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धामस्य करण्यात आले आहे. चिंतामणी म्हणजे काय, प्रभुपाद लिहितात, चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी युक्त आहे. या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. ठीक आहे. तुम्हाला काय पाहिजे मेनू आज, ओके आज का मेनू क्या है डिसाइड करो, इन्स्टंट डिझायर करा, इन्स्टंटली तुमच्या समोर रेडी, राईट. त्या धामामध्ये तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत, जे अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात, जे सर्व कारणाचे कारण आदिपुरुष गोविंद म्हणून ओळखले जातात. राईट. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं लास्ट टाइम, चिंतामणी म्हणजे काय, चिंतामणी म्हणजे असं स्थान जिथे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. राईट. त्याला महाराज म्हणतात, जोडून म्हणतात की वेन यू हॅव नो डिझायर्स देन चिंतामणी विल फुलफिल ऑल युअर डिझायर्स. जेव्हा आपल्या कुठल्याही भौतिक इच्छा नसतील तेव्हा चिंतामणी आपल्या सर्व इच्छा पुऱ्या करतील. राईट. ज्याला कळलं त्याला कळलं, म्हणजे अगोदर पण सांगितलं होतं मी. आपल्याला काय वाटतं की अरे मतलब क्या है, चिंतामणि मतलब उधर हमारी सारी इच्छा पूरी होगी तो मैं वहां चला जाता हूँ तो मुझे जो चाहिए वो मिल जाएगा. लेकिन किस लिए मिलेगा, भगवान की सेवा के लिए मिलेगा. भगवंताच्या सेवेकरता संपूर्ण आध्यात्मिक जगत तुमच्या समोर येईल, म्हणजे समोर प्रकट होईल. जर भगवंताची सेवा करायची असेल तर, आणि भगवंताची सेवा करायची नसेल तर या भौतिक जगात यावं लागेल. तिथे ऍडमिशन नाहीये आपल्याला. तर तुम्हाला कुठल्याही संस्थेमध्ये ऍडमिशन का भेटते, एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये तुम्ही सेवा कराल म्हणून ना, थोडी फिरायला बोलवतात आपल्याला तिथे, नाही ना. सेवा करण्याकरता, सेवा करना है आ जाओ, सब फैसिलिटी मिलेगा, अच्छा चेयर मिलेगा, लैपटॉप मिलेगा, एसी मिलेगा, रूम मिलेगा, अच्छा सा सब कुछ. सेवा नहीं करना है, कुछ भी नहीं मिलेगा. राइट. आपको आध्यात्मिक भौतिक जगामध्ये सेवा ही सेल्फ सेंटर्ड असते. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये जो आनंद असतो, त्या आनंदामध्ये एवढा आनंद आहे की आपल्याला पुन्हा दुसऱ्या गोष्टीची गरज भासतच नाही. आपलं हृदय जेव्हा संतुष्ट होतं तेव्हा बाकी कुठल्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. राईट. म्हणून इथे भगवंत लिहितात, राईट, या इथे भगवंत वेणुवादन करीत असतात, वेणू कन्वंतम. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमल दलाप्रमाणे आहेत आणि त्यांचा देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे हजारो मदनांच्या सौंदर्याला मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात, त्यांच्या कंठी वैजंती माला आहे आणि सुंदर मयूर पंख आहे. राईट. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. अशा प्रकारे हे वर्णन इथे दिलेलं आहे. आणि प्रभुपाद लिहितात पुढे, जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. आणि मग प्रभुपाद लिहितात की या जगामध्ये त्याची प्रतिकृती ही कुठे आहे, गोलोक वृंदावनाची प्रतिकृती, मथुरेमध्ये जे वृंदावन आहे ती प्रतिकृती आहे. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनची प्रतिकृती आहे. राईट. लाईक दॅट. मग त्यानंतर हे सांगितल्यावरती भगवंत म्हणतात की हे जे धाम आहे ते कसं तू मला कसं प्राप्त करशील, माझ्या स्मरणाने. श्लोक नंबर 22 वाचा, मधुसूदन प्रिय माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्य तू अनन्यया यस्याप्रस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहे आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. हरे कृष्ण. येस. इथे भगवंत म्हणतात स
पुरुष स पार्थ, हे जे परमपुरुष आहेत ज्यांच्यावर कोणी श्रेष्ठ नाहीये, हे पार्थ, हे कसे प्राप्त होतात? भक्त्या, भक्तीद्वारे, लभ्य तू अनन्या, विशुद्ध भक्तीद्वारे आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतात, ज्याच्यामध्ये श्रवणम कीर्तन प्रामुख्याने आपण सुरुवातीला करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. आणि भगवंत इथे म्हणतात, या तुम्ही जर तात्पर्यामध्ये गेलात, सेकंड पॅराग्राफला प्रॉपर लिहितात, भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शविल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश केवळ भक्तीद्वारे निश्चित होऊ शकतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होऊ शकत नाही. राईट. आणि त्यानंतर लास्टच्या पॅराग्राफ मध्ये जावा, जिथे भगवंत लिहितात, प्रभुपाद लिहितात, ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळे सर्व काही व्यवस्थित चालले आहे. मग आता इथे जे दिलेलं आहे, यस्यांत स्थानी भूतानी येन सर्वम इदम ततम, म्हणजे जनरली ही सगळी सृष्टी भगवंतांच्या आतमध्ये आहे. राईट. आणि पण भगवंत या सृष्टीमध्ये आहेत. तुम्ही म्हणाल की पाण्यामध्ये बाटली आहे की बाटली पाण्यामध्ये आहे? पाण्यामध्ये बाटलीमध्ये पाणी असतं आणि तीच बाटली पाण्यामध्ये असते, नदीमध्ये किंवा महासागरामध्ये. राईट. मग आता तुम्ही म्हणाल की एकतर बाटली पाण्यामध्ये असेल किंवा पाणी बाटलीमध्ये असेल, तर दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली एक्झिस्ट करू शकतात भगवंताच्या बाबतीमध्ये. भगवंत या सृष्टीमध्ये आहेत आणि सृष्टी भगवंतांच्या आतमध्ये आहे. हे कसं शक्य आहे? भगवंतांच्या अचिंत्य शक्तीद्वारे. म्हणून जीव गोस्वामींची व्याख्या तुम्ही नेहमी ऐकली असेल. जीव गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण भगवंतांची अचिंत्य शक्तीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपण भगवंतांना समजू शकत नाही. जे आपल्या कल्पनेच्या परे आहेत, चिंतनाच्या परे आहेत, अचिंत्य, जे तुम्ही चिंतन करू शकत नाहीत. राईट. सो गॉड इज इनकन्सिएबल. या अशा धामाला आपण त्यांच्या भक्तीद्वारेच प्राप्त करू शकतो. राईट. मग हे तुम्ही भागवत मध्ये बघालात नंतर, जे भगवंताचे जे 3 विस्तारित रूप आहेत, कारणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू, या माध्यमाने या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भगवंत आपल्याला व्याप्त करतात. आणि सेपरेटली भगवंत गोलोक वृंदावनामध्ये आहेत, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये किंवा अध्यात्म जगामध्ये श्री रामचंद्र किंवा नरसिंह किंवा वामन, हे सगळे अनेक स्पिरिच्युअल प्लॅनेट्स मध्ये. राईट. आता हे सांगितल्यानंतर आता मग श्लोक नंबर 23 पासून ऑलमोस्ट एंड पर्यंत 28, 3-4-5 श्लोक आहेत. आपण पूर्ण करू याला आज. सगळ्यामध्ये एनर्जी आहे ना. गणपतीचे लाडू खाल्ले असतील, जन्माष्टमीचा भरपूर तुम्ही प्रसाद घेतला असेल, त्यानंतर प्रभुपाद जन्मोत्सव, त्यानंतर राधाष्टमी, भरपूर मजा केली. 3 आठवडे सुट्टी झाली ना आपली, आराम भेटला. आता आज 9 वाजेपर्यंत क्लास चालेल. होईल, लवकर होईल, काळजी नका करू. एनर्जी भेटलेली तुम्हाला, पूर्ण फुल एनर्जी. अजून दीक्षा चालू आहे तिथे. उद्या दीक्षा आहे इथे. आता ऑस्ट्रेलिया, लंडन, बाहेरून आलेले सगळे भक्तांचे बघा, कुठं आले दीक्षा घ्यायला. ते 7 समंदर पार, हे गाणं आहे ना. बऱ्याच दूरून भक्त आलेले आहेत दीक्षा घेण्याकरता. तर यशमान आता 23rd पासून भगवंत इथे वर्णन करतात की 2 प्रकारचे मार्ग असतात. आता हा जो मार्ग सांगितला आलेला आहे 2 प्रकारचा, हा कुणा करता आहे? योगान करताय. आता बघा भगवंतांची एक्सपर्टच कशी आहे. 6व्या अध्यायापासून त्यांनी स्टार्ट केलं होतं. अष्टांग योग जो आहे मार्ग, त्याला भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सिम्प्लिफाय केला. ते म्हटले की अष्टांग की जरूरत नाही तुमको, यू जस्ट रिमेंबर मी इन डिफरंट थिंग्स. तुम्ही वेगवेगळ्या वस्तूमध्ये मला बघायचा प्रयत्न करा. ऑलमोस्ट मग 7व्या अध्यायाच्या मिडलला 21-22 श्लोकला तुम्ही बघितलं असेल, त्यांनी देवी देवतांची उपासना ह्याला पण त्यांनी काय करून टाकलं? उडवून टाकलं. ते म्हटले देवताओं की पूजा करने की जरूरत नहीं अर्जुन आपको, क्योंकि देवताओं को देने वाला मैं ही बॉस हूँ. अब मेरे पास आओगे सब कुछ हो जाएगा ठीक. त्यानंतर त्यांनी ब्रह्म जे आहे, ब्रह्मस्तरावर जे असतात ब्रह्मवादी, त्यांना पण भगवंतांनी साईडला करून टाकलं. ते म्हटले इनको बुद्धी नहीं होती है, अबुद्ध आहे म्हणून शब्द वापरला होता. देवी देवतांचे जे उपासक आहेत त्यांच्याकरता वापरला होता अल्पबुद्ध या, तुम्हाला आठवत असेल 7व्या अध्यायामध्ये. आणि जे
ब्रह्मचे उपासक आहेत त्यांना त्यांनी म्हटलंय, स्पेशली मायावादी त्यांना म्हटलंय अबुद्धया, ज्यांना बुद्धीच नाहीये, त्यांना कळत नाही कोणाची पूजा करायची. लाईटची पूजा करतात ते लोक. लाईटचा जो सोर्स आहे सूर्यदेव, त्याची पूजा करत नाही ते लोक किंवा मी. मग भगवंतांनी काय केलं, स्टेप बाय स्टेप सगळ्या मेथड्स साईडला करून टाकल्या. हे जरुरी नाही, हे कुछ काम का नाही, हे कुछ काम का नाही, हे कुछ काम का नाही. म्हणजे कर्मकांड तर फार दूर राहून राहिलं. कर्मकांड फारच दूर राहिलं अगोदरच, दुसऱ्या अध्यायामध्ये ते मागे राहिलं. त्यानंतर निष्काम कर्मयोग, ज्याने अष्टांग योगामध्ये परिणिती होते, ते पण बाजूला करून टाकलं. देवदेवतांची उपासना ते पण बाजूला राहिलं. ब्रह्मवाद किंवा मायावाद हे पण बाजूला राहिलं. आता मग इथे या शेवटच्या 5-6 श्लोकामध्ये भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतात की अर्जुनाला असं नको वाटायला कि अगर मैं अष्टांग योग या ब्रह्म या फिर ज्ञान योग का मार्ग अगर नहीं कर रहा हूं तो मैं कुछ मिस कर रहा हूं क्या, अगर मुझसे कुछ छूट जाएगा. भगवान म्हणतात कुछ नहीं छूटेगा. आणि म्हणून ते तुलना करतात. कसे तुलना करतात, योग मार्गाद्वारे हे शरीर सोडण्याची प्रक्रिया आणि भक्ती मार्गाद्वारे शरीर सोडण्याची प्रक्रिया तर भगवंतांनी ऑलरेडी सांगितली अध्यायामध्ये, श्लोक नंबर 5, 6, 7 3 श्लोकांमध्ये. आता सांगतील की अच्छा योगी लोग कैसे शरीर छोड़ते हैं, देखो, है ना, और देखो कि उनका क्या प्रॉब्लम है. श्लोक नंबर 23, प्रियंका कांबळी माताजी वाचा. वाचा वाचा वाचा. यत्र काले पण आवृत्ती चैव योगिनं प्रयातायांती तत्कालं वक्ष्यामि भरतर्षभम्. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही, त्या काळाचे मी तुला वर्णन करतो. हरे कृष्ण. येस. मग आता इथे भगवंत काय करतील, मार्ग सांगतील. उत्तरायण किंवा दक्षिणायनच्या वेगवेगळ्या फेजेसला लोक शरीर सोडतात. इथे आता तात्पर्य तुम्ही जर बघितलं, भगवंत म्हणतात जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात, ते आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करायचे याची मुळीच पर्वा करीत नाहीत. आनंदी लीला देवीदासी अनिता. ओके नेक्स्ट याला तुम्हाला वाचायला देऊ. तुम्हाला तात्पर्य वाचायचे. तात्पर्य मी मध्ये मध्ये एक पॉईंट हे करतोय. नेक्स्ट तुम्हाला वाचायला देऊ. हरे कृष्ण. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवतात आणि सुखाने व सुलभतेने भगवत धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यासारख्या आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात, त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यू भरलेल्या भौतिक जगात परतण्याची निश्चिती नसते. मग आता ह्या सगळ्यांचा टायमिंग सेट असतो. ये टाइम में ही ये करना है, ये टाइम में अगर नहीं किया तो प्रॉब्लेम हो जाएगा. म्हणून जे कर्मकांड स्तरावरती जे लोक असतात किंवा योग मार्गावरती किंवा अष्टांग योग मार्गावरती, त्यांचा टायमिंग फार स्पेसिफिक असतो, जागा स्पेसिफिक असते. तुम्ही शहरामध्ये राहून योग करू शकत नाही. करू शकता का? नाही करू शकत. बाजूला मोबाईल असते आणि तुम्ही ध्यानमध्ये बसलात. तुम्ही म्हणाल कि चैंटिंग करने वाला क्या करेगा, ठीक है, मोबाइल बज गया तो वो कम से कम एक माला पूरा करके उठा सकता है फोन. योगी जब ध्यान में बैठता है तो वो घंटों घंटा रहता है. ये कैनॉट जस्ट अरे ठीक है अभी 10 मिनट में ब्रेक लेता हूं, ऐसा नहीं होता है. मग त्याला भरपूर प्रोज अँड कॉन्स आहेत. आता इथे मग भगवंत पुढे म्हणतात, जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता तो स्थळ काळाची निवड करू शकतो. परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योग्य काळी प्रयाण होण्यावर विसंबून असते. ज्या काळी मनुष्याचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही, त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. मग हे लोक ह्या जगामध्ये अभ्यास करतात की ह्या वेळेला आपलं शरीर सोडायचं आहे, एक पर्टिक्युलर राईट, आणि त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये जर आपण ते गोष्ट करू शकलो नाही तर आपल्याला यश प्राप्त होणार आहे, यांना माहिती असतं. या इव्हन भौतिक जगामध्ये सगळं कशावरती अवलंबून आहे, म्हणजे प्रिसिजन वरती अवलंबून आहे की ह्या टायमाला एक गोष्ट झालीच पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुमची जी परीक्षा आहे, म्हणजे भक्तिशास्त्री नव्हे, जे यांची परीक्षा असते कसली शाळेतली वगैरे, त्याचा टाइम टेबल फिक्स असतो ना. एकदा चुकली म्हणजे चुकली, मग डायरेक्ट ऑक्टोबरला अपेअर व्हावं लागतं तुम्हाला. म्हणजे जे अपेअर होतात त्यांना माहिती असेल. म्हणजे कोणी झालंय का ऑक्टोबरला? नाही झालं कोणी. कोणीच झालं ना, सगळे एकदम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास आउट आहेत. ओके, काय काय मुलं होतात ना. मग समजा जानेवारी मध्ये चुकली तुमची परीक्षा,
कुठल्या कारणास्तव किंवा काही दुसऱ्या प्रॉब्लेममुळे मग तुम्हाला नंतर द्यावी लागते. नंतर पुन्हा पुन्हा काय बोर्ड एक्झाम कधी बोर्ड बसलं नाही आपल्या करता तिथे की अरे आ जाओ कभी भी एक्झाम देके जाओ. मग तुम्हाला विशिष्ट टाइम आणि स्थळ काळ तेव्हा द्यावं लागतं आणि तेव्हाच होतं ते. एवढी प्रिसिजन या भौतिक जगामध्ये एक सामान्य गोष्टी करता लागतात. तर योग मार्ग जो आहे जो भौतिक सिच्युएशन वरती अवलंबून आहे. मग आता इथे बेसिकली भगवंत योग ते तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. जे षटचक्र योग पद्धत असते, जे आपले वेगवेगळे एनर्जी लेवल्स असतात शरीरामध्ये, चक्र असतात ते, त्या चक्रांमध्ये आपलं प्राण असतो. त्याला आपण वरती बेसिकली आत्मा तिथे स्थित असते, म्हणजे आत्माची एनर्जी त्यात स्थित असते. म्हणजे आपलं त्या गोष्टी म्हणजे त्या पर्टिक्युलर जेवढा लोअर लेवल तेवढा भौतिक आसक्ती, जेवढा चक्र वरती 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 आपण बेसिकली आपला कॉन्शियसनेस चक्र म्हणजे सिंपल भाषेमध्ये त्याला वरती 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 आणायचं आणि ब्रह्मरंध्रामध्ये त्याला मुक्त करायचं. ही फार इंट्रिकेट कॉम्प्लेक्स मेकॅनिकल प्रोसेस आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. एका मशीनला हँडल करण्याप्रमाणे, शरीर मशीनच आहे ना, त्याला मशीन प्रमाणे हँडल करावं लागतं. राईट. मग आता त्याचं वर्णन ते भगवंत करतील. म्हणजे हे कसं आहे की एक प्रकारचा एक मॅप आहे, तुम्ही त्याला बघताय. जसं तुम्हाला समजा मुंबईतनं दिल्लीला जायचंय, मॅप आहे, तुम्ही बघता ओके ये रस्ता यहाँ से जाता है, वहां से वहां जाता है, ऐसे ऐसे जाने का. ओके, तुम्ही मॅप स्टडी केला तुम्ही जाऊ शकता. तसं त्याच प्रकारे ॲलोपॅथिक सिस्टम आहे मेडिसिनची. शरीरामध्ये जे बायोकेमिकल्स आहेत, वेगवेगळे रसायन आहेत, ते कशा प्रकारे एकमेकांमध्ये मिश्रित होऊन शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात आणि याच्यामध्ये जर बिघाड झाला यंत्रणेमध्ये तो मनुष्य आजारी पडतो. दॅट इज ॲलोपॅथी मॅप. त्याचप्रमाणे आयुर्वेद मॅप काय आहे की वात पित्त कफ यांचा इम्बॅलन्स खराब झाला तर मनुष्य आजारी पडतो. त्याचप्रमाणे हे योगिक पद्धत पण एक मॅप आहे, तुम्ही बघता ओके ये यहाँ से चक्र यहाँ, म्हणजे शरीरामध्ये आपला आत्मा कसा भौतिक स्तरावरती आसक्त वरती 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 खेचायचा आणि मग त्या टायमाला बरोबर एक्झॅक्टली जेव्हा हे वर्णन आता येईल की त्या टायमाला त्याला मुक्त करायचं. राईट. हे वर्णन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. श्लोक नंबर 24 पासून वाचा. दंडोत प्रणाम. अग्निर्ज्योतिरः शुक्ला षण्मासा उत्तरायणम् तत्र पर्यांता गच्छन्ति ब्रह्मो विदो जना. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निरेखेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. कंटिन्यू करू प्रभूजी? नाही, बस. मग आता हा एक मार्ग आहे. राईट. कुठला? म्हणजे प्रकाशाचा मार्ग आहे. 2 मार्ग असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. या श्लोकामध्ये 24 मध्ये दिलेला आहे शुक्ल पक्ष. आणि हे आपल्याला म्हणजे कॉमन सेन्स आहे की जे प्रकाशामध्ये प्रयाण करतात त्यांना चांगलं डेस्टिनेशन भेटतं. जे अंधारामध्ये प्रयाण करतात त्यांना जास्त उच्च स्थान भेटत नाही. राईट. आता इथे भगवंत म्हणतात जे अग्निदेवाच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्ल पक्षामध्ये जेव्हा सूर्य उत्तरायणामध्ये असतो, अशा वेळेला जो व्यक्ती ज्या जगात शरीर सोडतो तो पुन्हा भौतिक जगामध्ये येत नाही. राईट. प्रभुपाद तात्पर्य लिहितात जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. राईट. म्हणजे हे जेव्हा व्यक्ती ट्रॅव्हल करतात तेव्हा त्याला पुढे पुढे गाडी करतात. ओके इस तरह से आगे जाओ, वहां जाओ, आगे जाओ. म्हणजे आता उजेडामध्ये व्यवस्थित प्रकाश दिसतो आपल्याला, म्हणजे दिसतं आपल्याला मॅप कसा आहे, आपल्याला पुढे कसं जायचंय. राईट. काइंड ऑफ हे सगळे प्रिसाइडिंग डिटीज आहेत या मार्गावरती आपल्या. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपयुक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. या ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात, परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही, नाहीतर ते पुन्हा परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. बघा आता, म्हणजे तुम्ही आयुष्यभर हे सगळं हठयोग आणि अष्टांग योग एवढं सगळं भयानक इंट्रिकेट, भयानक म्हणजे इन द सेन्स की एवढं कॉम्प्लेक्स सिस्टम आहे ही, है ना. दिवसात एकच टाइम खायचं. आता काही लोक चातुर्मास करतात,
ऑल द बेस्ट. जे करतात ते, जे करत नाही त्यांना पण ऑल द बेस्ट. तुम्ही कृष्ण प्रसाद घ्यावा, खुश राहा, राईट. आणि जप करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग कसं आहे की मोर ऑफ मेटेरियल अरेंजमेंट्स, म्हणजे आपली जी स्थिती आहे, अष्टांग योग समजा साधक असेल, तो डिपेंड असतो भौतिक स्थितींवरती. की माझ्या घराच्या बाहेर जर माझा शेजारीचा आरडाओरडा करत असेल तर माझं ध्यान लागत नाही हो. मी ध्यानला बसतो आणि तो तिकडून ओरडतो किंवा गाणी लावतो, डीजे लावतो जोरात जोरात. आता असा सगळे फ्लॅट सिस्टम, त्यामुळे काय कोणाकोणाला माहित नसतं. पण गावाकडे पूर्वी एकदा जर लावायचे ते पूर्ण गावभर लागायचं. ते एक जर लावला भोपू तर पूर्ण गावाला आवाज जायचा, सकाळी किंवा संध्याकाळी वाटेवर रात्री. पण डिस्ट्रॅक्शन कॅन बी एनी डिस्ट्रॅक्शन. असं नाही की एक फिजिकल डिस्ट्रॅक्शन, मेंटल डिस्ट्रॅक्शन असू शकतं ना. की तुम्हाला आज ऑफिस मधून येताना कोणी काय बोललं असेल, मग तुम्ही जेव्हा ध्यानला बसता तेव्हा ते मनामध्ये फिरत असतं. ध्यान कसं लागणार तुमचं? लागूच शकत नाही. किंवा तुमची इच्छित गोष्ट प्राप्त तुम्हाला झाली नसेल, तुमचं ध्यान लागू शकत नाही. आणि म्हणून साऊंड व्हायब्रेशन इतका पॉवरफुल आहे. साऊंड व्हायब्रेशन मध्ये काय आहे की फक्त आपल्याला साऊंड ऐकायचं आहे. तुम्हाला काय विचार करायची गरज नाही, किंवा तुम्हाला मनाला जबरदस्ती हे करायची गरज नाहीये, सायलेन्स करायची गरज नाहीये, राईट. नाही तर तुम्ही ते ह्याच्यामध्ये गेला असेल, ते आमचा एक भक्त इथं आला होता काही दिवसांनी. तो म्हटला की मला इथे जाऊन बघायचंय. ते असतं ना बुद्ध लोकांचं विपश्यन, ते काय म्हणतात ते 10 दिवस. तो म्हणतो की 10 दिवस मला ना जरा ट्राय करायचंय, मला ना चांगलं वाटतं ते, म्हणजे काही बोलायचंच नाही. मग त्याला म्हटलं की चांगलं आहे, पण तू बोलत नाही त्याचा अर्थ असा नाही की तू बोलत नाहीस. कळलं का तुम्हाला? तुम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही बोलत नाहीत. कारण बोलणं म्हणजे कसं असतं की तोंडाने बोलणं म्हणजे बोलणं नसतं. जोपर्यंत मन सायलेंट होत नाही तोपर्यंत तुमचं बोलणं बंद झालं नाहीये. मित्र राधानंद महाराज एका लेक्चर मध्ये सांगतात की एक मौनी बाबा थे, मौन रहते थे, बोलते ही नहीं थे, लेकिन उनके पास एक पाटी था. त्यांच्याकडे स्लेट होती, पाटी आणि चॉक. आता पाटीवरती एवढ्या शिवाय द्यायच्या सगळ्यांना, म्हणजे जो कोणी काय असेल, इसने ऐसा किया, इसको ऐसा करो, ये. मग तुम्ही तोंडाने, म्हणजे ही प्रोसेस एवढी डुप्लिकेट प्रोसेस आहे मौन धारण करण्याची. डुप्लिकेट इन द सेन्स की याच्यामध्ये ऑथेंटिसिटी काय आहे, प्रामाणिकपणा काय आहे. तुम्ही तोंडाने बोलत नाही म्हणजे बोलत नाही का? आणि मग तुम्ही मनामध्ये जर तुम्ही विचार चालले असतील ते काउंट होत नाहीत का? डेफिनेटली काउंट होतात ना. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत ह्या एवढ्या आर्टिफिशियल आहेत आणि कृत्रिम वातावरणावरती अवलंबून आहेत. ह्या काळामध्ये तर शक्यच नाहीच आहेत, पण इव्हन पूर्वी सुद्धा म्हणजे एवढ्या कॉम्प्लेक्स इंट्रिकेट प्रोसेसेस आहेत की जोपर्यंत आपलं सेटिंग व्यवस्थित होत नाही सराउंडिंग, तोपर्यंत आपण मेथड फॉलो करू शकत नाही, राईट. पर्टिक्युलर आसन पाहिजे. आपण बघितलं होतं ना 6व्या अध्यायामध्ये, आसन जास्त उच्च नको किंवा कमी खाली नको. आणि परत पाऊस पडला तर काय करणार? मग छत्री घेऊन बसणार. जसं भक्तिसिद्धांत ठाकूर जेव्हा जप करत होते ना, 10 वर्ष त्यांनी जप केला. एव्हरीडे 192 म्हणजे काय ऑलमोस्ट तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त होत असतील. 24 तास लागतात, 22-23 तास लागतात. तुम्ही केले होते ना मध्ये, काही भक्तांनी केले होते इथे. त्यांनी बाकी भक्तांचं पोषण झालं. बघून म्हणजे नरिशमेंट, बघून पण नरिशमेंट होते की अरे वा, या भक्तांनी चॅन्टिंग केली एवढी, ते. मग जेव्हा पाऊस पडायचा ना, म्हणजे त्यांचं होतं काहीतरी, पाऊस नाही सॉरी, त्यांचं छोटंसं हे होतं कुठे टाईप. पाऊस जेव्हा गळायचा ना तेव्हा छत्री उघडून बसायचे आणि जप चालू करायचे. म्हणजे जप तर संपवायचं नव्हतं, म्हणजे बंद करायचं नव्हतं. मग आता पाऊस पडला म्हणून थोडं पाणी गळते म्हणून काय जाऊन त्याला रिपेअर करत बसणार का? मग ते छत्री उघडायचे. आणि प्रसाद जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा प्रसाद आय थिंक ते हात बांधलेले असायचे, आय थिंक मागे पुढे काहीतरी असं त्यांचं होतं. आणि एका सेटिंग मध्ये जेवढं हातात येईल किंवा असं काहीतरी होतं तोंडाने घ्यायचं, एका ह्याच्यामध्ये जेवढं येईल तेवढंच बस. असं त्यांनी 10 वर्ष खडतर कठीण जप केला, लक्षावधी माळ्याचा जप केला. मग हे भक्ता करता सोपं आहे, पण अष्टांगयोगी कसा करेल ते सगळं काही, राईट. त्याला पर्टिक्युलर सिच्युएशन पाहिजे, पर्टिक्युलर सेटिंग पाहिजे. मग इथे भगवंत म्हणतात की ह्या काळामध्ये जो काही शरीर सोडतो तो पुन्हा येत नाहीत. पण समजा योगायोगाने जर त्याला जरी सेटिंग भेटली नाही आणि त्या क्षणाला त्यांनी शरीर सोडलं नाही तर काय खरं नाही. म्हणजे हा मार्ग फक्त खडतर नव्हे, तो डेंजरस पण आहे.
म्हणजे तुम्ही समजा आता से फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्षभर अभ्यास केलात, कठीण अभ्यास केलात आणि परीक्षेला बसण्याच्या दिवशी 2 दिवसा अगोदर समजा, किंवा चला आज एक्झाम आहे तुमची, फायनल एक्झाम आहे बोर्डाची, आणि तुम्हाला जुलाब चालू झाला पोटामध्ये, होतात ना अशी बरीच उदाहरणं आहेत. आणि तो एक्झाम हॉलमध्ये गेला पण काय करतोय, 10 वेळा बाहेर येतोय किंवा त्याला एक्झाम हॉलला बसायलाच जमलं नाही, मग काय होणार त्याला? काही प्रोव्हिजन आहे का? मला माहित नाही, तुम्ही हे सगळे शिक्षक लोक आहात, आहे का काही प्रोव्हिजन? नाही आहे ना. म्हणजे आजारी पडला तर गेलं ना, तू असं म्हणू शकत नाही हे बघा सर्टिफिकेट माझ्याकडे, मला डेंग्यू झाला होता, आहे का काही असं? नाही, काहीच नाहीये, खरंच नाहीये. काय नाहीये? बापरे, किती हे लोक म्हणजे त्याला काय म्हणतात, पाषाण हृदयवाले आहेत बिचारा स्टुडंट एवढं वर्षभर अभ्यास करून शेवटला आता परीक्षेला बसायला येणार, आणि नेमकं परीक्षेच्या वेळेस आजारी पडला बिचारा, तर त्याचं गेलं, ते वर्ष गेलं का? मग त्याचं गेलं खरंच. नेक्स्ट सेमिस्टर म्हणजे 6 महिन्यांनी ना? मग हरे काय? कृष्णा. हा, बोला 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 माताजी. मला 12वीला झालं तसं. अच्छा, रूम मध्ये बसून हा, शिक्षकांसमोर बसून मी पेपर लिहिलाय प्रभू. टेन्शन नाही झालं होतं मला, अच्छा, त्रास. म्हणजे तुम्हाला तणाव आला होता. हो मग त्याने काय सांगितलं, स्टाफ रूम मध्ये या. हो. मग तुम्हाला 2-3 शिक्षक बसले माझ्या समोर, हा. त्यांच्या समोर पेपर लिहिला मी. मग तुम्हाला जास्त तणाव नाही आला का? नाही मला जास्त तणाव आला असं शिक्षकांना बघून. नाही, शेजारची मुलगी कॉफी करत होती ना, ते हा. बघून मला टेन्शन आलं. अच्छा ओके ओके. अच्छा, कॉप्या करून बघताना पण तणाव येतो का? अच्छा, मी असं म्हटलं असं, अरे 2-4 मुझे भी दिखा दो यार अगर कुछ नहीं आता थोडा हम सॉल्व कर लेंगे. याच्याला एक्झाम जेव्हा माझी सिस्टर माझ्या समोर पुढे बसायची, ती तिचं हे होतं यस वरना यस शांती, आणि माझं होतं टी वरना थीर. मी नेहमी तिच्या मागे असायचो तुम्ही समजून घ्या जे कठीण पेपर असायचे मी बरोबर करून घ्यायचो सेटिंग. अल्फाबेटिकली होतं ना. आणि माझ्या मागे अजून एक मुलगा होता, रुपेश ठाकूर, मला आठवतं अजून सुद्धा, शाळेमधले. तो पण टी, तो पण माझ्या मागे असायचा किंवा साईडला असायचा. मला काही तणाव आला नाही बेटा, मी बघायचं ना कोणी कॉफी करतोय, वाटायचं अरे वा. हा, बोला बोला. प्रभूजी, मी एम ए सेकंड इयरला होते तेव्हा माझा एक पेपर राहिला होता. मला गावावरून सातारला होता, माझी एक्झाम होती प्रभूजी. तेव्हा मला भरपूर ताप आला होता, मला मलेरिया झाला होता, तेव्हा माझा एक पेपर प्रभूजीनीच झाला होता. अच्छा, मग मी सेकंड सेमिस्टर मध्ये दिला होता, डायरेक्ट 6 महिन्याने? 6 महिन्यानंतर. बघा, म्हणजे तुम्हाला माझं पूर्ण प्रभूजी वाया गेलं होतं. त्यामुळे वाया तर गेलं, पुन्हा अभ्यास पण करावा लागला असेल ना प्रभूजी म्हणजे भौतिक जगामध्ये प्रक्रिया अशी आहे की तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे ती काउंट होत नाही नंतर, पुन्हा नव्याने सुरुवात. आता 6 महिने म्हणजे एवढं थोडी लक्षात राहतं कुणाच्या, अभ्यास जरी केला असेल तरी सुद्धा. आजकाल लोक अभ्यास कसं करतात, आज एक्झाम झाली, तुम्ही त्याला 1 आठवड्याने विचारा, मला नाही वाटत एवढं काय त्यांच्या लक्षात असतंय, काय अभ्यास केला होता, काय काय लिहायचंय एकदम. हरे कृष्ण प्रभूजी. हा, येस, टीचर आहात तुम्ही, बोला. नाही प्रभूजी, आताची एक्झाम सिस्टीम स्टुडंट ओरिएंटेड झाली आहे सगळी. अच्छा, म्हणजे आता जे तुम्ही म्हणतात ना, ते पूर्वी होतं. अच्छा अच्छा, जवळजवळ 2010 पर्यंत किंवा 15 पर्यंत. आता ऑटोनॉमी कन्सेप्ट आली आहे, पॅटर्न 60-40 झाला आहे. 40 इज द कंटिन्युअस असेसमेंट आणि 60 इज एंड पेपर. आणि मग एंड पेपरच्या दोघांचं कॅल्क्युलेशन 40 झालं तर तो पास. मग एंड सेमिस्टरला तो आजारी पडला आणि इकडे 40 असतील तर तो पास. अच्छा, असं असतं का? आता मेहनत वगैरे काही राहिली नाही प्रभूजी, ती आपल्या वेळेस होती. बापरे, म्हणजे आम्हीच दुर्भाग्यशाली होतो आपण 100 मार्कांचे पेपर 3 तासात लिहिलेत प्रभूजी. करेक्ट. आता मुलांना 60 मार्कांचे पेपर 3 तासात लिहितात ते. म्हणजे आपल्याला भक्तिशास्त्री पण आता 60 मार्काचं करावं लागेल का? म्हणजे थोडे मर्सिबल झालेत, म्हणजे त्याने गीता वाचली वाटतं नाही, गीता वाचून नाही,
स्टुडंटची क्वालिटी बघून आणि त्यांचं दुकान चालवण्यासाठी हे चेंजेस केले. करेक्ट. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी म्हणजे लाईक दॅट ओनली. पण ते बोर्डामध्ये रूल नसतील ना, म्हणजे आता समजा SSC बोर्ड आहे किंवा HSC बोर्ड आहे किंवा CBSE बोर्ड आहे, त्यांच्यामध्ये नाहीये. ऑटोनॉमस मध्येच आहे फक्त. हो, पण त्यांचंही आता एक्झाम सिस्टीम चेंज झाली आहे. तिथे 8वी पर्यंत नापास ही कन्सेप्टच नाहीये. हा, ते मला मध्ये तरी आमच्या दुसऱ्या भक्तीभावाच्या माताजी सांगत होत्या आपल्या जळगावच्या. ते म्हणे की आजकाल मुलांना 8वी पर्यंत पास करून टाकतात, भले काय पण असेल, तो डब्बू असेल काय असेल, म्हणजे पास करू शकत नाही. पण त्या लोकांना 8वी काय 10वी पर्यंत इंग्लिश वाचता येत नाही, साधं प्लस मल्टिप्लिकेशन ऍडिशन येत नाही, आणि मग 10वीला नापास झाले की सुसाईड करतात. मग दोष कोणाचा आहे? बरोबर. एक्झाम सिस्टीम म्हणजे टू मच कम्पॅरिझन इज ऑल्सो नॉट गुड ऍक्च्युअली बघायला. म्हणून तो दर्जा पूर्ण खाली आलेला आहे. येस, माताजी शिक्षण अधिकारी आहेत सुखदया लाड माताजी. असं नाही, दर्जा एकदम खालावलाय त्यामुळे. आणि सर्वांना संधी मिळायला पाहिजे, सर्वांना आपण फार म्हणजे काय म्हणे सर्व धर्म समभाव आणि सगळं अशा पद्धतीने वागतो ना, त्याचा फार विचित्र परिणाम होतो. येस, पण भगवद्गीता असं काय म्हणत नाही. जो योगी आहे त्याला कडक म्हणजे कडकच आहे, राईट. म्हणजे आज जर आपण जर बघायला गेलो तर मार्ग बदललाय योग मार्गाचा. ओके, बट एनिवेज भौतिक जगात असं आहे की आपण जे केलेले गोष्टी आहेत, इव्हन मेटेरियली जरी आपण काउंट केल्या, आपण जमा केल्या, इव्हेंच्युअली त्या गोष्टींनंतर म्हणजे तुम्ही एकदा त्या गोष्टी लॉस झाल्या तर लॉस झाल्या. असं नाही की आता समजा आता जर तुम्ही जसं माताजी म्हणतात की मुलं त्यांना पास करण्यात येतं, पण शेवटी जी कॅपेबिलिटी आहे ती आपण डेव्हलप नाही केली तर कधी ती काउंट केली जात नाही नंतर. म्हणजे त्याकडे नसतेच ते स्टुडंटकडे, राईट. म्हणजे इधर तुम्ही भक्ती मार्ग घ्या किंवा अष्टांग ज्ञान मार्ग घ्या, आपल्याला मेहनत करावी लागते जर आपल्याला एक्सेल करायचं असेल तर. पण त्याहूनही अष्टांग मार्ग असा आहे की मेहनत करून सुद्धा ते काउंट होत नाही नंतर. दॅट इज डेंजरस पार्ट. म्हणजे तुम्ही आता अष्टांग योग मार्गामध्ये मेहनत केली तुम्ही भरपूर, आणि तुम्ही जर उचित काळी जर आपलं शरीर तुम्ही सोडू शकला नाहीत तर तुम्हाला ते काउंटेड केलं जाणार नाही. नेक्स्ट टाइम पुन्हा तुम्हाला थोडी सवलत भेटेल, मे बी तुम्ही अगोदर अभ्यास केला, तुम्हाला थोडा आठवण पण राहील, बट स्टील यू हॅव टू स्टार्ट, राईट. म्हणून हा पहिला मार्ग आहे शुक्ल पक्षाचा. शुक्ल पक्षामध्ये जर आपण अशा प्रकारे शरीर सोडलं तर आपली स्थिती काय होते, आपण भगवत नामात जाऊ शकतो, राईट. आणि त्यात तुम्हाला अजून एक शब्द दिसेल, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जना. पण असं पण नाही की कोणी पण जाऊ शकतो, ज्याला ब्रह्म माहिती आहे तोच जाऊ शकतो, राईट. म्हणून हा ब्रह्मविदो शब्द वापरलेला आहे की त्याला ज्ञान पाहिजे ब्रह्माचं, ब्रह्म कोण आहे. आणि मग त्यानंतर सेकंड आता 25व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, मग आता एखादा योगी जास्त ऍडव्हान्स नसेल. येस माताजी. आता इथे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहे शरीर सोडण्याच्या वेळेस. जर असं झालं तर आपण परब्रह्माला जातो, आणि आपली फिलॉसॉफी सांगते की आपण भगवंताचं नाव घेताना जर देह त्याग केला तर आपण भगवत धामात जातो. करेक्ट. मग म्हणजे मला कॉन्फ्लिक्ट वाटतंय की म्हणजे नुसतं आपले आणि असं म्हणतात की जेव्हा माणूस जन्माला येतो त्याची मृत्यूची वेळ तेव्हाच लिहिली जात. त्यामुळे मग मला केली नाही आणि हे सगळं फॉलो केलं की म्हणजे झालं ते चुकून की सकाळच्या वेळेस जन्म म्हणजे मृत्यू झाला, शुक्ल पक्षामध्ये झाला, दुपारच्या वेळेस उत्तरायण मध्ये झाला की मग त्याचं भगवतधाम निश्चित आहे. भगवतधाम म्हणजे भगवतधाम फक्त भगवतधाम नाही, भगवतधामामध्ये व्हरायटी आहे. इव्हन भगवंताने जेव्हा असुरांचा वध केला, आता त्यांना पण सांगितलं की त्यांना मोक्ष प्राप्त झाला, पण कुठला मोक्ष प्राप्त झाला, ते फक्त ब्रह्मस्तरावरती गेले, आध्यात्मिक जगात नाही गेले ते. आय मीन टू से, समजा तुम्ही आता मुंबई आहे, मुंबई काही मुंबई नाही ना, फक्त मुंबई फार मोठी आहे. मग तुम्ही म्हणाल की एखादा म्हणाल की मैं मुंबई में रहता हूँ, अच्छा कहाँ रहते हो, मैं डहाणू में रहता हूँ किंवा मैं विरार में रहता हूँ, दॅट इज ऑल्सो मुंबई, बट स्टील इट इज नॉट मुंबई, कारण मुंबई ही आतमध्ये आहे फार, राईट. मग तुम्ही जर इथे मंत्रालय जवळ त्याला तुम्ही मुंबई अभि दादर तक आ गया मैं, कोलाबा में आ गया, ये मुंबई आहे, राईट. म्हणून इव्हन स्पिरिच्युअल मध्ये सुद्धा इथे जे म्हटलेलं म्हणून प्रबोधाने क्लिअर केलेलं आहे ते. कुठे गेलं ते प्रभात काय म्हणतात बघा त्या तात्पर्यामध्ये, जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना जन्म मृत्यू आला तर जन्ममृत्यू चक्रात पुन्हा परतावे लागत नाहीत, राईट. जन्ममृत्यू चक्रात पुन्हा परतावे लागत नाही म्हणजे ते लोक काय गोलोक वृंदामध्ये जात नाहीत.
किंवा वैकुंठ लोकात जात नाहीत, ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात किंवा ब्रह्मस्तरावर जातात. ते कळलं का तुम्हाला? जसं कंस आहे ना, कंस किंवा जेवढे काही असुर होते, आपण म्हणतो की फक्त वैकुंठात गेल्यावर आपला जन्म मृत्यूचा फेरा चुकतो, मग परब्रह्मातून परत रिटर्न तर आपण येतोच ना. ते मिस्ट्री आहे ना. परब्रह्म कसं असतं बघा, लक्षात ठेवा. ब्रह्मस्तर जो आहे ना, त्याच्यातनं तुम्हाला खाली फेकलं जात नाही. तुम्ही एकदा तर ते डेस्टिनेशन प्राप्त केलं, तुम्हाला तिथनं खाली कोणी पाडणार नाही, पण तुम्ही येणार. हेच ते गडबड आहे ना. तुम्हाला तिथनं कोणी खाली ढकलणार नाही, कारण ते स्थान असं आहे जे अध्यात्मिक जगाचा एक पार्ट आहे. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही तिथे राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण तुम्ही जीवात्मे आहात, तुमच्या इच्छा आहेत. मग तुमच्या इच्छा जर तुम्हाला म्हणजे सेवेत लावता येत नसतील तर तुम्हाला तळमळ होईल ना तिथे. हे कसं आहे की समजा तुम्ही शहराच्या अशा एका भागामध्ये गेलात जिथे तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन आहे, राहायला चांगलं रूम आहे, सगळं फॅसिलिटी आहेत, पण तिथे जेवायला काहीच नाहीये. तुम्ही तिथून बाहेर पडणार ना, होटल ढूंढणार ना. अरे होटल किधर है, इस शहर में होटल किधर है जहां भोजन मिलेगा. किती जरी जबरदस्त फॅसिलिटी असेल तरी यू कांट स्टे देअर. ऍज सुन एज तुम्हाला भूक लागेल तुम्ही शोध घेणार त्याचा. म्हणून तुम्ही जेव्हा, तुम्हाला अगोदरच मी क्लासच्या स्टार्टिंगलाच उदाहरण दिलं ते मी, तुम्ही हिल स्टेशनला फिरायला जाता, पिकनिकला फिरायला जाता, तुम्हाला किती दिवस चांगलं वाटतं? तर तुम्हाला सांगितलं की माथेरानला फिरायला जावा किंवा महाबळेश्वरला, किती दिवस चांगलं वाटेल? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. नंतर काय वाटेल तुम्हाला? अरे यार बोर हो गए, इसमें मजा नहीं है. वही सेम टेम्परेचर, थोड़ा टेम्परेचर चेंज होना चाहिए, थोड़ा गर्म थोड़ा ठंडा. और फिर कुछ मुझे और भी चीजें करनी है, यहाँ पे वो हो नहीं रहा है. जीवात्म्याच्या ज्या इच्छा असतात, ज्याची जी वैधानिक स्थिती आहे, जीवात्म्याची वैधानिक स्थिती काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. तोपर्यंत आपण त्या स्टेजला पोहोचत नाही तोपर्यंत कुठलंही स्थान जगामध्ये किंवा आध्यात्मिकच्या कुठल्याही सेक्शन मध्ये परमनंट नाहीये. मग इथे जेव्हा म्हणतात ना ते परब्रह्माची प्राप्ती करतात, ते परब्रह्म म्हणजे भगवंत नव्हे. भगवंताचे 3 साक्षात्कार आहेत, ब्रह्म, परमात्मा, भगवान. आता ब्रह्मस्तरावर जातात आणि ब्रह्मस्तरावर ना तिथनं त्यांना खाली यावंच लागतं, पण त्यांना कोणी खाली पाडू शकत नाही. हेच तर गडबड आहे ना, म्हणजे समजण्याकरता. त्यांना कोणी पाडू शकत नाही, पण त्यांना यावं लागतं. म्हणून भगवंत पुन्हा म्हणतात ना, तुम्ही 7व्या अध्यायात स्टडी केला ऑलरेडी ते, की जे लोक त्या मायावाद्याने तर अबुद्ध म्हटलेलं आहे, पण इव्हन जे ब्रह्मस्तरावर जातात ते पण परमनंट स्थान नव्हे, आपलं शाश्वत स्थान नव्हे ते. कारण तिथे आपल्याला भगवंताची सेवा प्राप्त होत नाही. आणि आपली स्थिती काय आहे? सेवा करण्याची. मग सेवा करण्याकरता लोक काय करतात? पुन्हा खाली येतात. मग आता इथे येऊन समाज सेवा करा किंवा हे करा, हॉटेल उघडा, म्हणजे हॉस्पिटल उघडा किंवा रस्ते खोला, कारण सेवा करण्याचे भाव जात नाही. समथिंग लाईक दॅट. कळलं तुम्हाला? हे नाही कळलं अजून सुद्धा? कळलं? तुमची युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस आहे ना? ओके, 60-40. ऑटोनॉमस म्हणजे बाकी लोकांना कळलं का नाही? म्हणजे त्यांची स्वतःच विद्यापीठ आहे, त्यात मुलांना पास करायचं की नाही त्यांच्यावर डिपेंड आहे ते. बरोबर ना? तुम्ही डिसाईड करू शकता. जसं भक्तिशास्त्री कोर्स आपला ऑटोनॉमस आहे. इथे आपण ठरवतो किसको पास करना है नाही करना है. अच्छा, कोणी पेपर व्यवस्थित दिला नसेल पण तो जास्त चांगली चॅटिंग करत असेल, म्हणजे असं नाही की तुम्हाला मी काही म्हणजे प्रायव्हिंग देतोय, पण ते आपल्याला दिसतं की अच्छा ये व्यक्ती अच्छा है, चलो बेचारा भूल गया सेवा में था कुछ, एक क्वेश्चन आंसर लिखने भूल गया, चलो पास हो गया. ऑटोनॉमस, राईट? तर सिमिलरली भौतिक आध्यात्मिक, आता ह्याच पॅरल तुम्हाला ऑटोनॉमसचं उदाहरण येईल पुढे, एकदम परफेक्टली मॅच झाले ते उदाहरणामध्ये. हे ह्या जगातल्या स्थित्या ज्या आहेत ते सगळ्या भगवंतांच्या म्हणजे भौतिक प्रकृती आधारित आहेत. तुम्ही ठरवू शकत नाही की अभि आता सूर्य उगवलाच पाहिजे आणि मी शरीर सोडेल, कारण सूर्य पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षामध्ये शरीर सोडल्याने आपण परब्रह्म प्राप्त करतो असं कोणी म्हणत असेल, पण तुम्ही त्यावेळेला तुम्हाला अचानक कॅन्सर झाला कोणाला, आणि कॅन्सर काय वाट बघत नाही, तो म्हणत नाही की अरे अभि शुक्ल पक्ष आहे का तब मैं शरीर छोडूंगा, नाही ना. बॉडी डेड झाली तर डेड झाली, बरोबर आहे का नाही? पण हेच जर भगवंतांनी आपल्या हातात घेतलं तर भगवंत काय बघतात? भावग्राही जनार्दन. मग भगवंत काय? ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे. भगवंत डिसाइड करतात, अच्छा इसको पास करना है, अरे पास हो गया चलो इसको जाने दो, इसको पास नहीं करना है, ये सिंसियरली चैंटिंग नहीं करता था, ये भक्तों का अपराध करता था, ये क्लास में आके सो जाता था. आय मीन टुडे म्हणजे म्हणत नाही कोणी झोपलाय. मग ऑटोनॉमस म्हणजे भगवंत ठरवतात की किसको काय करना है. आणि जेव्हा आपल्या हातात नाही गोष्ट, आपण भौतिक संसाधनावरती अवलंबून आहोत. आता सूर्य येईल,
उतराण येईल तेव्हा मी शरीर सोडेल, मग आपण डिपेंडेंट आहोत. राईट. मग आता ती नेक्स्ट फेज श्लोक नंबर 25 ला सांगितलेली आहे. सुरेंद्र चौधरी प्रभू, तुम्ही वाचलत का की नाही वाचलत? एकदा वाचलत, नाही वाचलत? वाचा श्लोक नंबर 25. माईक ऑन करा. काय झालं ऑटोनॉमस? अच्छा, म्हणजे माईक माईक कंट्रोल कोणाकडे तिथे? अच्छा, होत नाहीये. ओके, एनिवेज कोण वाचा? शकुंतला माताजी वाचा. तुम्ही नंतर वाचा. मग शकुंतला माताजी वाचा. धुमोरास्त्री सता कृष्णा षडमाता दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्त निवर्तते. दूर रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये मरण पावणारा योगी चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. येस, हरे कृष्ण. मग आता काय झालंय? सेकंड लेवल सांगितली. जो ऑक्टोबरला पास होतो जो मार्चला पास होऊ शकला नाही त्याला संधी आहे. चलो भाई, कोई बात नाही, ऑक्टोबर पास हो जा. पण मग त्याला चांगली नोकरी भेटत नाही ना. ज्याच्या सर्टिफिकेट मध्ये लिहिलेलं असतं ऑक्टोबर पास, त्याला हायर करताना लोक बघतात, अच्छा ऑक्टोबर में पास है, ठीक है चलो ये क्लार्क का काम कर सकता है, ये सुपरवायझर नहीं बन सकता, ये मॅनेजर नहीं बन सकता. राईट. मग म्हणून इथे भगवंत काय लिहितात, ठीक आहे की जे लोक डार्क पिरियड मध्ये, जेव्हा नो कृष्ण पक्ष म्हणजे किंवा दक्षिणायनामध्ये जो मरण पावतो त्या व्यक्तीला ब्रह्मस्तर भेटणार नाही, पण त्याच्या खालचं स्तर काय आहे? स्वर्गलोक. बरोबर आहे. म्हणजे जसं IIT मधनं फेल असेल व्यक्ती, IIT फेल आहे यार, त्याचं पण एक स्टँडर्ड असतं ना. भले वो फेल है लेकिन IIT से फेल है ना. किंवा एखादा रेप्युटेड इंस्टिट्यूट मधनं फेल असेल, वो कोई ऐसे छोटे मोठे स्कूल से फेल नहीं हुआ, बड़े संस्था से फेल हुआ है, त्याला मग काहीतरी चांगल्या दर्जाची नोकरी भेटते. म्हणजे त्याचप्रमाणे इथे जे ब्रह्मस्तरावर जाऊ शकत नाही त्यांना ऍटलिस्ट चलो स्वर्ग में चले जाओ, कुछ तो मिलेगा. राईट. पण प्रॉब्लेम काय आहे? तिथनं पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून भगवंत काय लिहितात, तो पुन्हा परत येतो. राईट. तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्षे देवतांच्या गणनेनुसार वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा भोग घेतात आणि कालांतराने पुन्हा ते पृथ्वीवरती येतात. राईट. लाईक दॅट. तर हा झाला दुसरा मार्ग शुक्ल पक्षाचा, सॉरी या शुक्ल पक्षाचा. त्यानंतर भगवंत म्हणतात 26व्या श्लोकामध्ये वाचा. निवेदा माताजी वाचा श्लोक नंबर 26. 3 श्लोक उरले, आपण पूर्ण करू याला आता, है ना. जसं 10-15 मिनिटात पूर्ण होईल. वाचा 26. हरे कृष्णा. हरे कृष्णा आवाज येतो? येस येस, वाचा. शुक्ल कृष्णे गते हे तो जगत शाश्वते मत है एकयावृत्ती मन्यया वृत्तते. पुन्हा वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. हरे कृष्णा. येस. भगवंताने समराईज केले इथे श्लोक नंबर 25, 23 आणि 24 की अशा प्रकारे जो व्यक्ती प्रकाशमय टाइमला जातो तो ब्रह्माची प्राप्ती करतो, जो अंधारात जातो तो स्वर्गामध्ये जातो. मग प्रभू तात्पर्यामध्ये लिहितात, आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन अद्भुत उद्धृत केले आहे. जो सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहे ते अनादिकालापासून अविरतपणे ये जा करत. लक्षात ठेवा, म्हणजे इव्हन तुम्ही ब्रह्मवादी जरी असाल, म्हणजे फिलॉसॉफिकली ओरिएंटेड जरी असाल, तुम्हाला वाटत असेल की मैं बड़ा ज्ञानी कोई नहीं यार, आणि आपल्या समाजामध्ये असतात असे काही लोक, हमको बहुत वेद मालूम है, हम वेद पढ़ते हैं, ये करते वो करते हैं. बट ह्या लोकांना मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत भक्तीच्या मार्गावरती येत नाहीत. इव्हन तुम्ही ब्रह्मस्तरावर जा किंवा कुठल्या स्तरावरती जावा, जोपर्यंत आपण तिथनं पुढे म्हणजे इव्हन जरी ब्रह्मस्तरावरती गेलात त्यातनं पुढे जर आपण गेलो तर नक्की मागे यावं लागेल. राईट. तिथे तर राहू शकत नाही, कारण ते काय आहे, परमनंट स्थान नाहीये. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात हे लोक काय करतात, अनादी काळापासून ये जा करत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात असल्यामुळे त्यांना अंतिम मोक्ष प्राप्ती होत नाही. आणि म्हणून मग अर्जुन, आता बघा भगवंतांची कशी टेक्निक आहे. श्लोक अध्याय नंबर 6, 7 आणि 8 या 3 अध्यायामध्ये
भगवंतांनी सगळे मार्ग काय केले सांगितले, अर्जुन हे सगळे मार्ग काय आहेत, बेकार आहेत तुझ्याकरता सकाम कर्मकांडाचा मार्ग बेकार आहे. इव्हन तू निष्काम कर्मयोगी झालास आणि ब्रह्मस्त्राची प्राप्ती केलीस तो पण कामाचा नाहीये. देवदेवतांची पूजा हा पण काही कामाचा नाहीये. ज्ञान मार्ग, अष्टांग मार्ग सगळे. कारण आता 9व्या अध्यायापासून त्याला काय स्टार्ट करायचं आहे, प्युअर भक्तियोग. 9, 10, 11 आणि 12 या 4 अध्यायांमध्ये पूर्ण प्योर भक्ति योगा का विवरण केलं जाईल. त्याच्या अगोदर आपली क्लॅरिटी पाहिजे की मैं अभी किस सेक्शन में जा रहा हूं और मेरा क्या डेस्टिनेशन होना चाहिए. म्हणून बघा आता 27 श्लोकामध्ये भगवंत समराइज करतात. 27-28 2 श्लोकामध्ये वाचा. सुरेंद्र चौधरी वाचणार तुम्ही श्लोक नंबर 27. नैते सुते पार्थ जान्यान् योगी कच्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाही, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. आता मला पुन्हा ते याचं उदाहरण आठवलं मधुर माताजींचं. लास्ट टाइम ते म्हटलं होतं ना, जगन्नाथपुरीमध्ये गेल्यावरती असं लिहिलंय की मुक्ती होते, पण आपण तर मुक्त होत नाही होत अजून सुद्धा. बरोबर आहे ना. आणि तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं 2 माताजींचं आमच्या, ज्यांना मुक्त व्हायचं होतं. रथयात्रेची रस्सी खेचून. पण आठवते का तुम्हाला ते उदाहरण? नाही आठवते. त्या मागच्या रथयात्रेमध्ये आमच्या सोबत त्या एक ग्रुप होता माताजींचा, आणि कॉम्पिटिशन लागलं. म्हणजे कॉम्पिटिशन नाही, पण सगळ्यांना काय वाटतं की रथाचा म्हणजे जोपर्यंत रथ खेचत नाही मी तोपर्यंत मला म्हणजे मुक्तीच झाली नाही असं वाटतं लोकांना. मला माहिती होतं हे 2 मार्ग असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आणि तिसरा मार्ग मी वाचलेला की त्यांनी पण वाचला होता, पण ते टेम्पररी विसरल्या होत्या. मग मी काय करायचो, जाऊन कबड्डी खेळायचो. रशी जी आहे ना, रशी कबड्डी रशी पकडायचं, बाहेर यायचं, टच करून बाहेर यायचं, आउट करायचं. तिथे तर रशीला पकडून थांबता येत नाही. रथयात्रामध्ये बघितलं असेल, जगन्नाथपुरीला जी रथयात्रा होते ना, असं वाटतं आपली भक्तिशास्त्राची अंतिम यात्रा तिथेच घेऊन गेली पाहिजे. आणि मग आपण कबड्डी खेळूया मग तिथे, बघूया किती लोकांना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष समजलेला आहे. तर ऑफकोर्स नो डाऊट जगन्नाथचा रथ जो आहे त्याची रशी जी आहे त्याला लिहिलेलं आहे पद्मपुराण, याच्यात दिलेलं स्कंद पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये, की त्या रशीला पकडल्याने मुक्ती प्राप्त होते. राईट. पण मुक्ती कशी प्राप्त ते कळलं पाहिजे आपल्याला. त्या माताजी ज्या होत्या त्या गेल्या आतमध्ये आणि त्यांना वाटले की आता आपण कबड्डी खेळणार जास्त, आणि पकडली रशी आणि त्याच्या खाली पडल्या आणि त्यांच्यावरनं 15-20 जण चालून गेले. तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत नाही का? विसरला एवढा लवकर? 6 महिने पण नाही झाले अजून. सांगितलं होतं प्रभूजी मागे. येस. मग दुसऱ्या दिवशी त्यांना मी लिफ्ट मध्ये येताना उतरताना विचारलं हॉटेलमधनं. मी म्हटलं मलाच गिल्ट फील होत की अरे यांना कसं विचारू मी, कारण मीच जास्त घेतला नाहीये. तरी मी हिंमत केली, म्हटलं कसं झालं, व्यवस्थित होतं ना. मग त्यांनी आपलं चालू केलं, मुक्ती भेटली आम्हाला. रस्सी खेचताना म्हणजे आता तुम्ही विचार करा, 5-6 जण तुमच्या शरीरावर चढून गेले म्हणजे त्या खाली चक्क पडले आणि त्यांच्यावर चालत गेले लोक, काय आलं झालं विचार. तिथे पण लिफ्ट मध्ये असं करत होते ते. म्हणजे काय झालं, रथ जास्त खेचला का? मग त्यांनी सगळं सांगितलं कसं कपडे बिडे फाटले आणि सगळे अंग दुखते अजून सुद्धा. म्हटलं काय हरकत नाही, ही पण जगन्नाथची कृपाच आहे. रथ खेचणं ही पण कृपाच आहे, ही पण कृपाच आहे. मग सी लक्षात ठेवा, आता इथे आपण जे डिस्कशन करत आहोत चॅप्टरच्या एंड पर्यंत, भक्तियोग अष्टांग किंवा कर्मयोग किंवा कर्मकांड किंवा बाकी सगळे मार्ग हे सगळे टेक्निक वरती अवलंबून असतात. टेक्निक, परफेक्ट टेक्निक, परफेक्ट पोस्टर, ऐसे बैठा एकदम कड़क बैठा हूं मैं अभी, मेरा आंख का एक भी पलक यहाँ से वहां हिलता नाहीये. मग ते परफेक्शन भेटू शकतं असं त्यांना वाटतं. राईट. आणि पण जर थोडं पण जर मेथड चुकली तर मग तुम्हाला त्रास आहे. पण भक्तियोगामध्ये कसं आहे, भक्तियोगामध्ये सुद्धा टेक्निक आहेत. मग आपण सकाळी उठतो, चॅन्टिंग करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण चॅन्टिंग करतो आणि आपण काउंटिंग करतो. 16 माळ झाल्या, 20 झाल्या, 32 झाल्या, 40, 50 टिल 64 आणि 192 तुम्ही करता ते. आपण आपल्यापैकी बरेच जण कबड्डी खेळतात. 16 झाले की ओके बस झालं, कबड्डी हो गया आज का. मग आता आपल्याला कधी पण लक्षात ठेवलं पाहिजे की भक्तियोगामध्ये आपली चेतना फार महत्वाची असते. राईट.
कारण भक्तियोगामध्ये टेक्निक जास्त महत्वाची नाही, सिन्सिरिटी महत्वाची आहे. आपली प्रामाणिकता महत्वाची आहे. कधी कधी आपल्याला जास्त श्लोक वाचता येत नसतील, किंवा आपल्याला जास्त लेक्चरमध्ये बसल्यावर झोप पण येत असेल, किंवा आपल्याला सेवा सांगितली असेल तर सेवा आपण करू शकत नाही, कारण आपल्या घरामध्ये भरपूर कामं आहेत, ऑफिसचं काम आहे, इकडे तिकडे जावं लागतं, भरपूर प्रपंच भरपूर आपला आहे. तर आपल्याला मंदिरात बोलवतात सेवा करायला. मग एखादं म्हणलं की अरे सेवा करणे बोलाते आते नाही ये लोग, मग ज्याने बोलवलं त्याला कळलं पाहिजे की त्या समोरच्या भक्ताचा मनोभाव काय आहे. त्याला वेळ भेटत नसेल म्हणून तो येत नसेल, राईट. मग जेव्हा आपण सिन्सिअर असतो तेव्हा भगवंत त्याला कॅच करतात. भले आपण जपामध्ये कधी कधी झोपत असेल, किंवा आपल्याला झोपू नये, कोणी हे लायसन नाही झोपण्याकरता, किंवा सेवेला बोलवतं सांगायचं नाही मी बिझी आहे फार, तुम्हाला माहित नाही का घरामध्ये एवढे काम आहेत, हे काम आहेत. नाही, आपण प्रयत्न करायचा आपल्या बाजूने. पण भगवंत काय बघतात की याची सिन्सिरिटी किती आहे, ह्याच्या मनामध्ये इच्छा आहे सेवा करायची. पण आमच्या मागच्या भक्तीच्या क्लासमध्ये एक होते, ते बंगाली होते, हिंदीमध्ये अटेंड करायचे क्लास, वाचायचे पण बंगालीमध्ये, पेपर बंगालीमध्ये द्यायचे आणि मला पाठवायचं चेकिंगला. मी कसं चेक करणार, दुसरे एक बंगाली ब्रह्मचारी होते, त्यांना मी चेक करायला द्यायचो, राईट. शेवटी आपली सिन्सिरिटी आणि इंटिग्रिटी ही काउंट केली जाते, की आपली किती इच्छा आहे मला सेवा करायची आहे, राईट. त्या प्रामाणिकतेच्या बळावरती आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते, बाकी कशावरती होत नाही. अदरवाईज आपण काय क्वालिफाईड आहे, आपली काय क्वालिफिकेशन आहे का भगवत धामाला जायची, किंवा गुरु महाराजांकडे जाऊन. आता तुम्ही सगळ्यांनी दीक्षा पण घेतलेली आहे, काही काही लोकांना असं नको वाटायला की अरे मी आता दीक्षा घेतली तर मी क्वालिफाईड झालो का. क्वालिफाईड नाही झालो आपण. क्वालिफाय होण्याकरता आपण आता नुसते आयुष्यभर प्रयत्नच करायचं आपल्याला. जसं आमचे भक्त होते, नवीन नवीन भक्त होते, उत्साही भक्त एकदम. त्यांचं हरिनाम म्हणजे एवढे वर्ष, म्हणजे 3 वर्ष झाले असेल त्यांना. अरे दीक्षा कधी होईल, दीक्षा कधी होईल, दीक्षा कधी होईल, नेहमी हाच टॉपिक असायचा, दीक्षा कधी होईल. होईल ना, शांत राहा, होईल. आणि मग झाली एकदा दीक्षा झाली लगेच, आता अरे बापरे दीक्षा झाली माझी, दीक्षा झाली. म्हणजे आता काय करणार, म्हणजे आता जप करा आता दीक्षा झाली तर आणखी इंटरेस्टली जप करायला लागेल ना आता. मग त्यानंतर एक दिवशी ते म्हणायला लागले की मग आता मला ऑल्टरमध्ये एंट्री भेटेल ना, गोपीनाथच्या ऑल्टरमध्ये एंट्री भेटेल ना. मी म्हटलं भेटेल. इथे ब्राह्मण होऊन सुद्धा लोकांना बाहेर उभं केलं जातं, म्हणजे सांगण्यात जातं की थांबा जरा, सावकाश, काही करू नका. आणि इव्हन आम्ही आतमध्ये जातो, महाराजांनी आजकाल असं रूल बनवलेला आहे की डिटी रूम मध्ये जे येतात ते कुठलाही भगवंताचे चरण पकडू शकत नाहीत. इव्हन जे पुजारी असतात त्यांना कंठीमाळा ऑफरिंग करायला दिली जाते, त्यांना सांगितलं जातं की भगवंतांच्या पादुकांना स्पर्श करून द्यायचा, भगवंतांच्या चरणांना स्पर्श करायचाच नाही. स्ट्रिक्ट रूल दिलेला आहे महाराजांनी. म्हणजे तुम्ही विचार करा की, म्हणजे बेसिकली महाराजांना सांगायचं असं आहे की काही लोकांना असं वाटत असेल की अरे कितना फॉर्च्युनेट पुजारी है, देखो भगवान के चरण पकड़ रहा है. तो पुजारी को ये नहीं सोचना चाहिए कि चरण पकड़ने से मैं भगवत धाम चला जाऊंगा. अभी आपल्याला असं वाटू शकतं ना, मैं कितना भाग्यशाली हूँ यार. म्हणजे भाग्यशाली नॉट इन द सेन्स की ह्युमिलिटीने, पण त्याला प्राइड पण येऊ शकतो ना कि मेरा तो ब्राह्मण दीक्षा हो गया है, मैं भगवान के चरण पकड़ सकता हूँ, या मेरा फर्स्ट दीक्षा हो गया है, ये लोग तो दीक्षा भी नहीं हुआ है. असा आपल्यामध्ये भाव येऊ शकतो. म्हणून भक्तीमध्ये आपली टेक्निक किंवा आपली फॉर्मॅलिटी जे आपण केलेली आहे, फॉर्मल जे आपलं झालेलं आहे सगळं इनिशिएशन किंवा बाकी सगळे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे आपलं भाव काय आहे. म्हणून फार पूर्वी एकदा इथे जीवी मध्ये मी क्लासेस घ्यायचो भगवद्गीतेचे, एकदम बिगिनिंगला 2012च्या आसपास, तेव्हा जीवीला 2 वर्ष होतो. त्या क्लासमध्ये काही भक्त यायचे, ते स्टाफ रूम मध्ये जाऊन मी लेक्चर घ्यायचो गीतेवरची, समरी, म्हणजे काइंड ऑफ भक्तिशास्त्र रिहर्सल होती ती 2012 त्यावेळेला. मग काही भक्त याच्या क्लासमध्ये बसायचे आणि काही भक्त म्हणजे स्टाफ जे भक्त होते ते बाहेर इकडे तिकडे फिरत असायचे. त्या क्लासमधले भक्त बघायचे त्यांच्याकडे, खेळ रहा है, क्लास में नहीं बैठता है, नालायक आहे असं. म्हणजे त्यांचं असं मला दिसायचं की हे लोक असं बघतायत. स्टाफ लोकांना कसं एकदम त्यांना एकदम भारी वाटायचं की हम लोग गीता क्लास कर रहे हैं, हम भगवत गीता पढ़ रहे हैं. तुम्हाला काय नेहमीच आहे ना, तुम्हाला काय वाटत नाही स्पेशल तुमचं रुटीन झालेलं आहे. पण त्यांना कसं स्टाफ लोक होते ना, ते दिवसभर काम करायचे आणि त्यांना कोणीतरी क्लास घेताना असं वाटायचं अरे क्लास में बैठ रहे हम लोग, हम गीता पढ़ रहे हैं, हम इतना ये कर रहे हैं. मग ते बाहेर कोणी बसायचं ना, क्लास मधनं बाहेर कोणी खेळायचा किंवा कुठे काय मोबाईल उचलायचा, त्याकडे बघायचे, गया गुजरा आदमी आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये असा भाव होता. मी त्यांना सांगायचो अरे ऐसा नहीं, ऐसा अगर भाव रखोगे जो बाहर बैठा है ना, भगवान उसको पास कर देंगे और तुम फेल हो जाओगे. कारण भक्तीमध्ये आपली टेक्निक किंवा आपली अकॉम्प्लिशमेंट काउंट केली जात नाही. एखाद्या कोणी सकाळी जपायला येऊ शकत नसेल,
सकाळी घरातली कामं असतील किंवा त्याला घरामध्ये भरपूर काय काय प्रचंड सेवा आहे, लहान मुलं आहेत, सगळ्यांना सांभाळायचं आहे, यु नो. मग असा विचार करायचा की अरे वो तो सुबह चैंटिंग में आता है, पति तो ये, अरे देखने की कोशिश करो उसका प्रॉब्लेम क्या आहे. त्याची इच्छा असेल प्रामाणिक की सब करायचं आहे, पण समहाऊ आता बरेच लोक कार्तिक यात्रेला येऊ शकत नाहीत, कदाचित फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. आता यु नो 20-20, 30-30, 40-50 हजार खर्च जमत नसेल काही लोकांना, किंवा काही लोकांना पैसा असून टाइम नसेल. दोन्ही गोष्टी असतात. आपण असा विचार करायचा की अरे यात्रा पे आता ही नहीं है, यहाँ वहाँ घूमने जाता है, यात्रा में नहीं आता है. ऑफकोर्स तुमच्याकडे फॅसिलिटी असेल आणि तुम्ही तेव्हा जर कुलू मनाली गेलात आणि यात्रेला नाही आला तर ती वेगळी गोष्ट आहे. पण फॅसिलिटी नसेल आणि येऊ शकत नसेल तर आपण बघितलं पाहिजे की अरे बहुत सिन्सिअर आहे ना. म्हणून भक्तीमध्ये सेन्सिरिटी काउंट केली जाते, टेक्निक काउंट केलं जात नाही. आणि हा आपला एक सेव्हिंग ग्रेस आहे. या कारणाने भक्ती योग सुलभ आहे. तुमची इथे कॅपॅसिटी टेस्ट केली जात नाही, आपल्या इथे सिन्सिरिटी टेस्ट केली जाते. तुम्ही किती सिन्सिअर आहात, राईट. म्हणून भगवंत इथे म्हणतात, यु नो, तुम्ही तात्पर्यामध्ये दिसेल इथे प्रॉपर लिहितात, कुठे गेला, हा 27 श्लोकामध्येच, बहुतेक जगातून प्रयाण करताना जीव ज्या 2 मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गाने अर्जुनाने विचलित न होण्याचा उद्देश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुन देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्व योजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्तांनी कधीच करू नये. नाही तर डिवोटी पण कधी कधी टेन्शन मध्ये येतात. डिवोटीने एकच टेन्शन करावं काय की मी भगवंताचं स्मरण करत आहे का. मी जर आज भगवंताचं स्मरण करत असेल तर भगवंत माझं स्मरण उद्या नक्कीच करतील. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जसं वृंदावनमध्ये एकदा मी वाचलं, तुम्हाला अगोदर पण सांगितलं एकदा, वृंदावनमध्ये परिक्रमामध्ये एकदा लिहिलं होतं असं एक ठिकाणी कि जो भगवान का नाम लेते हैं उनको शायद पता ना हो कि भगवान का नाम लेते हैं, लेकिन भगवान को पक्का पता रहता है कि ये मेरा नाम ले रहे हैं. आपल्या डेली जपा बघून घ्या तुम्ही आता. आपण जप करताना कदाचित आपल्याला भगवंताचं स्मरण पण होत नसेल, फक्त लक्ष काउंटर बेडवरती असतं. एक काउंटर नीचे जरा एक्स्ट्रासी बढ़ता जा रहा है. जैसे जैसे 4, 8, 12 वाव आनंद आनंद बढ़ता जा रहा है. आणि कधी उशिरा जर उठलं, काउंटर खाली होत नसेल, नेहमी काउंटर अरे कब नीचे जाएगा, कब नीचे जाएगा, कब नाही. किंवा तो गुरुमणी असतो ना आतमध्ये याच्यामध्ये पूर्ण वाण्यामध्ये, ते हाताने त्याला हे करत असतात, शोधत असतात, अरे गुरुमणी किती रे, गुरुमणी किती रे. अरे गुरुमणी नका शोधू, तुम्ही गुरु महाराजांनी दीक्षा दिली तुम्हाला. तुम्ही फक्त स्मरण करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आपण जर भगवंतांची चिंता केली तर भगवंत आपली चिंता करतील. आपल्याला चिंता करायची गरज नाहीये की ह्या क्षणाला मी शरीर सोडेल किंवा काय करेल. यू डोंट अननेसेसरीली तुम्ही काय मुक्तिकामी नाही आहेत. भुक्ती मुक्त सिद्धिकामी सकली अशांत. म्हणून जे लोक जे भुक्ती किंवा मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त करण्यामध्ये असतात ना, इव्हन भक्तीमध्ये सुद्धा, ये 7 बजे अगर 16 माला पूरा नहीं हुआ तो मैं पतित हूं. अरे क्या जरूरत है यार 7 माला, तो इसके लिए स्पीड हरे कृष्ण 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 हरे हरे. 7 बजे खत्म होना चाहिए, क्या जरूरी है. 7 का अगर 7:30 हो गया तो कुछ होने वाला है क्या. नाही, कुछ नाही होने वाला है. काही लोक प्रिसिजन मध्ये असतात की असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. म्हणून इथे भगवंत सांगतात की अर्जुन याची तुला चिंता करायची गरज नाहीये. आणि प्रभुपाद पुढे लिहितात तात्पर्यामध्ये बघा, म्हणून प्रभुपाद कसं लिहितात, भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊन हरे कृष्ण जप केलं पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या 2 मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे. अननेसेसरीली तुम्ही एकदा एक्झाम दिली तर तुम्ही एक्झाम सोडून द्या. तुम्ही अननेसेसरी चिंता करत नका बसू, मैं पास होऊंगा मैं फेल होऊंगा, मैं पास होऊंगा फेल होऊंगा. एग्जाम तुमने अगर सिंसियरली दिया है तो पास हो जाएगा, नहीं दिया है तो फेल हो जाएगा. और अगर भक्ति में फेल भी हो गया तो भी चिंता मत करो, ग्रेस मार्क्स भगवान देते हैं अगर सिन्सियर हो तो. राईट. आपल्याला फक्त सिन्सिअरिटी ठेवली पाहिजे. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. राईट. या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. श्री रूप गोस्वामी सांगतात की अनासक्त विषयान यथाहरम उपमुंजत. मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे. राईट. अशा प्रकारे भक्तांनी विचलित होऊ नये. त्याने चिंता करू नये की अरे रस्सी नाही खिंचा तो मेरे को मुक्ती नहीं मिल रहा है. कधी तुम्ही बघितलं महाराजांना रस्सी खेचताना जगन्नाथपुरीमध्ये? महाराज पुढे राहून कीर्तन करतात आणि कीर्तनामध्ये भगवंतांना घेऊन जातात. शेवटी आपल्याला भगवंतांना आपल्या फक्त शरीराने नव्हे आपल्या मनाने एकत्र घेऊन जायचंय वृंदावनमध्ये. राईट.
तर अशा प्रकारे एक सुंदर याच्यामध्ये मेथड सांगितलेली भगवंतांनी. मेथड इन द सेन्स की आपल्याला सिन्सिअर राहायला पाहिजे, राईट. त्यानंतर फायनली कन्क्लूड करतात भगवंत लास्टच्या श्लोकामध्ये. वाचा श्लोक नंबर 28. सुरेखा डोबळी माताजी वाचा 28 नंबरचा श्लोक. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. येस वाचा. वेदेषु यत्नेषु तपसु चैव तैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्यन्ति तत्सर्वमिदं विदित्वा योगे परं स्थानमुपैति चाच्यम्. तो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. येस. छोटे भगवंत कंट्रोल करतात की आपल्याला कधी असं वाटायला कि अरे अगर मैंने भक्ति मतलब योग, वेद, तपस्या, दान ये सब नहीं किया तो उसका फल मुझे नहीं मिलेगा. मिलेगा. भक्ति करने पे बाकी सब प्रक्रियाओं का फल आपको मिल जाता है, राईट. तुम्हाला त्याचं अननेसरली एन्झायटी करायची गरज नाही. म्हणजे आता समजा आता पितृपक्ष चालू आहे, राईट. मग काही लोक असे असतात की अरे गया में जाना ही पड़ेगा, यहाँ जाके करना, जा सकते तो जाओ, अच्छी बात है. नहीं जा सकते घर में कर लो, राइट. आपको अननेसरली एंजाइटी लेकर कि अरे ये नहीं किया तो ऐसा नहीं होगा, वो नहीं किया तो ऐसा नहीं होगा, नहीं. आप आपका फोकस करो चॅन्टिंग के ऊपर, राइट. त्याने तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. जसं तुम्हाला मृत्यू समय आपल्याला चिंता करायची गरज नाहीये. अभी मैं मर रहा हूँ, अभी मैं मर रहा हूँ, मैं कृष्ण का स्मरण करू. अरे तुम्ही फोकस करा, भगवंतावरती प्रेम करायचं. त्याने मृत्यू ऑटोमॅटिक तुम्ही त्याला ट्रान्सेंड करून भगवंतांच्या धामामध्ये पोहोचून जाल, राईट. अशा प्रकारे भगवंत इथे याला कन्क्लूड करतात की मनुष्याने केवळ प्रामाणिक राहून आपल्या जेवढी कॅपॅसिटी आहे. आता या ग्रुपमध्ये काही लोकांची कॅपॅसिटी 64 ची आहे, काही लोकांची कॅपॅसिटी 16 ची आहे, काही लोकांची कॅपॅसिटी 20 ची आहे, काही लोक 30, 40, 50. ज्याची जी कॅपॅसिटी त्यांनी कॅपॅसिटी फॉलो करावी. 64 ने खाली 16 येऊ नये, आणि 16 ने जर होत नसेल तर मग प्रयत्न करायचा. पण तुमच्याकडनं होत नसेल 64 तर टेन्शन मध्ये येऊ नये की अरे मुझसे 64 नहीं होता है, मेरा क्या होगा. नहीं, आपको जितना जमता है आपको 16च्या खाली कोणी येऊ नये. जे प्रिस्क्राइब्ड आपलं रूल आहे तेवढं फॉलो करा आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. समजा तुम्हाला जर करता करता 34 मार्क भेटले फक्त एक्झाम मध्ये, 1 मार्क्स गेस मध्ये भेटतो, पण तुम्ही 34च नाही केले काहीच, तुम्हाला काहीच भेटणार नाही ग्रेस मार्क्स. गेस मार्क्स किती भेटले तर 1, 2, 3, 4, 5 त्यापेक्षा जास्त देता येत नाही ना. समजा पेपर्स पूर्ण कोरा आहे तर कशाला पास करणार. पेपरमध्ये काहीतरी लिहिलं असेल तर काहीतरी त्याला ऍडिशनल मार्क देता येतात पास करण्याकरता, राईट. म्हणून आपण आपला प्रयास करावा आणि बाकी सगळं भगवंताला सोपवावं. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात एकदम सुरुवातीला जस्ट 2 मिनिटात आपल्याला पूर्ण करूया. तसं अजून 4 मिनिटं आहेत ऑफिशियली. फर्स्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावना वृत्ताच्या भक्तियुगाचा वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव करत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. जसं ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरुही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे. नरोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. ती केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद्या दिवशी गुरु त्याला भोजनाकरता बोलवले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो, राईट. हा काय आहे, हे ब्रह्मचर्य व्रत आहे वैदिक संस्कृतीमध्ये. मग प्रभुपादाने ऍक्च्युली हे स्टेप बाय स्टेप वर्णन केलेलं आहे की वैदिक सिस्टम मध्ये कशा प्रकारे ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आहे. मग नंतर शिष्याने सेकंड पॅराग्राफ मध्ये गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. म्हणून प्रभुपादांचं सुंदर स्टेटमेंट आहे पुढे बघा, वेदाध्ययने आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानासाठी नसून चारित्र्य निर्मिती करता असते. म्हणून आजकाल बघा काही काही लोक असतात बरंच काय काय तत्वज्ञानाच्या नावाखाली म्हणजे मार्केटिंग चालू असते की ये हम आपको पढ़ाएंगे या फिर ये सप्ताह कराएंगे वो कराएंगे. कशा करता, केवळ तथाकथित पुण्य प्राप्त करण्याकरता, राईट. प्रभुपाद वृंदावन सांगतात, एक भावक कथाकार होता, तो म्हणतो की कथा हो गया, अभी कथा कर करके मेरा गला सूख गया, अभी बीड़ी पिलाओ. मग अशा कथाला काय अर्थ आहे तुम्ही मला सांगा. म्हणून प्रभुपाद लिहितात की वेदाध्ययन किंवा हे सगळं शास्त्रिक अध्ययन आहे चरित्र निर्माण करण्याकरता आहे, राईट. सो लाईक प्रभुपादाने वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारे मग गृहस्थ आश्रम, मग नंतर वानप्रस्थ, त्यानंतर फायनली मग आपण भगवंतांच्या
निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये लीन होण्याकरता लास्टची जी संन्यास फेज असते. पण प्रभात पुढे लिहितात जर पुढे तुम्ही गेलात नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये, मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. अदरवाईज ह्या तात्पर्याचा सुद्धा अर्थ कसा निघतो की मला ब्रह्मज्योतीमध्ये जायचंय. भक्ती योगाचा सारांश कधी निघेल, जेव्हा भक्तांच्या संघामध्ये आपण याचं वर्णन करू. राईट. आणि नंतर प्रभात पुढे लिहितात, पेज नंबर 321 आहे माझ्याकडे. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायांवरती आवरण असल्याप्रमाणे आहेत. आणि हे मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेष मधील 6 अध्याय जाणून घेण्यात जर कोणी भाग्यवान असेल तर तो तत्काळ तपस्या, यज्ञ, दान, कर्म इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फळ मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. म्हणून गीतेचं अध्ययन किंवा गीतेचा स्टडी आपण फक्त जर भक्तिशास्त्री कोर्स करता केलं तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही. त्याला आम्ही भक्ती, आणि ऍक्च्युली तुम्ही बऱ्याच लोकांनी ब्राह्मण दीक्षा करता जॉईन केलं होतं, मला सांगितलं होतं. मला म्हणून बरोबर फोन करायचे जानकीनाथ प्रभू, अरे यांचं भक्तिशास्त्री अजून पूर्ण होत नाहीये, म्हणून करूया ना. मग करतोय चालू आहे. पण काय झालं की मध्ये सगळ्यांच्या ब्राह्मण दीक्षा झाल्या ज्यांच्या व्हायच्या होत्या त्या. मग त्यानंतर कधीच फोन आला, कोणाचा फोन नाही आला मला की काय करायचंय. उचित ध्येय प्राप्त झालंय. पण तुम्हाला आता कळलेलं आहे, नॉट दॅट की असं ते म्हणत होते, पण म्हणजे मंदिराची सेवा होण्याकरता पुढे शिरपूरमध्ये मंदिर उद्घाटन झालंय ना. मग आता विग्रह आल्यावरती सेवा करायला कोणतरी पाहिजेत ना. राईट. हे आहे सगळं. पण याच्यात आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सगळा शास्त्रांचा अभ्यास आपल्याला शेवटी कृष्ण भक्तीमध्ये प्रवीण होण्याकरता आहे, भगवानवरती प्रेम करण्याकरता आहे. भक्तिशास्त्री करत असेल किंवा आपले काही सेवा असतील किंवा काही असेल, त्या भावनेमध्ये जर आपण घेतलं तर आपण नक्कीच भगवंतांची प्राप्ती सहज करू शकतो. नाही घेतलं तर तुम्ही इव्हन मोठं मंदिर पण बांधाल, मग मंदिरामध्ये काय मॅनेजर होऊन बसाल. मोंडीवरती बसाल. ओके आता कितना आया कितना गया, अच्छा ये रूम में कौन रहेगा, वो रूम में मैं रहूंगा, ये मेरा गेस्ट आया, हे सगळं चालू होईल. म्हणून भक्तिभाव नसेल आपण डेव्हलप केला तर आपल्याला काहीच शक्य नाहीये भगवंतांच्या धामामध्ये थोडं पण जाण्याकरता. असा सुंदर मर्म या अध्यायाचा. अशा प्रकारे या स्टार्टिंग ऑफ 6 चॅप्टर 6, 7, 8 या 3 अध्यायामध्ये भगवंतांनी एकदम क्लिअर करून टाकलेलं आहे कि मेरी भक्ति सर्वश्रेष्ठ है और उसको प्राप्त करने का बहुत ही आसान तरीका है. कलियुगामध्ये त्याच्याकरता सिंपल मेथड आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ह्याच्याकरता आपल्याला फक्त काय पाहिजे, सिन्सिरिटी पाहिजे कि मुझे चैंटिंग करना है बस. बाकी मुझे क्या आता है नहीं आता है कुछ पता नहीं है. जितना आता है मैं पेपर में लिखता हूँ, मुझे पता चलता है. जो नहीं पता चलता है वो भगवान को पता चलता है. राईट. आणि अल्टिमेटली आपण त्यांच्यावरतीच डिपेंड आहोत. आणि शेवटी कोणी कोणाला असं समजू शकत नाही. आज समजा मी तुमचे पेपर जरी चेक केले, कोणाला 100 पैकी 100 भेटतील, एखाद्याला 65 भेटतील किंवा 60 भेटतील, 40 भेटतील. पण त्याचं मनोगत काय आहे, त्याची मानसिक भावना काय, ते भगवंतांना माहिती आहे. मी जरी नापास केले पण त्याला भगवंत पास करतील. राईट. नापास मला काढत नाही मी, पण सांगतोय. राईट. अशा प्रकारे 8वा अध्याय तुमचा पूर्ण झालेला आहे. मग आता आपण नेक्स्ट सेशन पासून अध्याय नंबर 9 ला सुरुवात करू, जो भगवद्गीतेचा मेन क्रस्ट ज्वेल आहे, मधला एकदम 9th चॅप्टर, सर्वात महत्वाचा चॅप्टर. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. प्रणाम प्रभुजी. प्रणाम. हरे कृष्ण.